येतोय का आवाज? चलो. सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. मला असं होतंय, की मला अशा गोष्टींवरती खूप कमी लेक्चर घ्यायची इच्छा असते. पण ज्यावेळेला मी परिस्थिती बघतोय सगळी, तर मला असं वाटतं, की फार गरज आहे. आता गेले 3-4 दिवसापासून मी पुणे शहरामध्ये आहे. विद्यार्थ्यांना भेटतोय आणि ज्यावेळेला मी परिस्थिती बघतोय आजूबाजूची, थोडीशी पोरं मुख्य परीक्षा करताय, थोडीशी पोरं पूर्व परीक्षा करताय, बाकी असेच फिरताय. कारण काय? म्हणजे तुम्ही आता म्हणणार, "सर आलाय, थोडंसं तरी गोड बोला." सुरुवातीपासूनच चालू केलं तुम्ही. परिस्थिती तशी आहे. तुम्ही परिस्थिती तशी करून ठेवली. पूर्व परीक्षा होऊन जवळपास महिना झाला, दीड महिना झाला. अजूनही आपलं म्हणजे डोकं जागेवरती आलेलं नाहीये. अजूनही आपण लायब्ररीमध्ये अभ्यास करत नाहीये. बसत नाही. लायब्ररीमध्ये बसलो तर मोबाईल बघत बसतो. रील्स स्क्रोल करत बसतो. आधी जे 6 वाजता लायब्ररीला जात होता, आता 8 वाजता जात आहे. काय कारणं? मार्क खूप कमी आले. खूप अभ्यास केला होता. मग काय करायचं? आले कमी. हां. कशामुळे आले? नाही सर, सायन्स आणि मॅथ रिझनिंग खूप अवघड गेलं. बरं तुझे सोपे प्रश्न किती चुकले? नाही सर, 5-6 प्रश्न असे आहेत, की जे सिली मिस्टेकमुळे चुकले, नीट वाचले नाहीत. सोपे प्रश्न चुकले. मग कशामुळे उपरी तुझी जाते? सायन्स आणि मॅथ रिझनिंगमुळे जाते का स्वतःमुळे जाते? किती दिवस आपण इतर विषयांना ब्लेम करायचं? ठीक आहे, झालं ते झालं. स्वीकारायला पाहिजे का नको? आपण केलेल्या चुका स्वीकारायच्या का दुर्लक्ष करायचं का टेन्शन घ्यायचं? चला घेतलं टेन्शन, काय फायदा होईल? मार्क वाढणार आहेत? का काय होईल? काहीच होणार नाहीये. फक्त वेळ जाणार, नुकसान होणार. किती दिवसावरती पूर्व परीक्षा आहे? उद्यापासून विचार केला तर 115. सर्वसाधारणपणे आपण 110 दिवसाचं तुम्हाला नियोजन सांगतोय. आहे का तयारी आपली? पूर्व परीक्षा पुढच्या 110 दिवसामध्ये तुम्हाला बसवलं. आहे का तयारी आपली 65 प्लस मार्क घ्यायचे? आपण करतोय काय? आपल्याला कळत नाही आता सध्याच्या परिस्थितीत काय केलं पाहिजे. पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय, कुणी मराठीचा क्लास लावतंय, कुणी इंग्लिशचा क्लास लावतंय, कुणी सगळेच ऑफलाईन लावून बसले, कुणी सगळेच ऑनलाईन लावून बसले आणि सर अभ्यास केल्यासारखं वाटत नाही आणि सर अभ्यासच होत नाही. ही कारणं. अनेक जणांनी भरपूर ऑफलाईन क्लासेस लावले सर 5-7 तास त्यातच जातात आणि मग प्रीचा अभ्यास करायला वेळ भेटत नाही. मग लावलं कशाला? मग विचारतो की बाबा कधी संपणार आहे तुमचा क्लास ऑफलाईनचा, ऑनलाईनचा? नाही सर एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत संपेल. बरं ठीक आहे किंवा मार्च एंडिंग पर्यंत संपेल. मग मार्च एंडिंग नंतर पूर्व परीक्षेला किती वेळ आहे? एप्रिल, मे, जून 2.5 महिने. 2.5 महिन्यात 65 प्लस मार्क काढणार का? काढू शकता का 65 प्लस 2.5 महिन्यात 75 दिवसामध्ये? 6-7 रिव्हिजन होतील का? 30-40 टेस्ट पेपर सोडून होतील का? चुका सुधारायच्या आहेत. मागच्या पेपरमध्ये जे जे काही आपण त्याला काय म्हणतो स्पष्ट भाषेमध्ये माती खाल्ली, तर ती आता नाही खायची. 2024 ला 70 मार्क, आता 48 मार्क. कशामुळं? साधे साधे क्वेश्चन चुकून आला. 154 राज्यपालाचा कलम चुकून आला. शेड्यूल बँका कुठल्या कायद्यानुसार हे आपल्याला माहित नाही. करंटचे सोपे सोपे प्रश्न चुकून आले. पॉलिटीचे प्रश्न चुकून आला. जिओग्राफी साधं साधं चुकवलं आणि मी पास होत नाही, मला टेन्शन आलं. हे कशासाठी? म्हणजे जे 3-4 वर्षापासून अभ्यास करताय आणि ज्यांचा स्कोर 50-52 मध्ये अडकलाय, त्यांनी जरा स्वतःच्या जीवाला विचारा, की आपले किती साधे साधे सोपे सोपे प्रश्न चुकले. जे चुकायला पाहिजे होते का? पाहिजे होते का? म्हणजे तुम्ही स्वतःही अस्वस्थ आहात आणि मी तुमच्याशी बोललो की मलाही अस्वस्थ करून टाकता. मी विचार करतोय की आता टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, मेंटरशिपच्या माध्यमातून खूप चांगलं चांगलं पोरांना द्यायचं. पण पोरं अभ्यासालाच बसत नाहीयेत. तुमचं तिसरं चाललंय. माझ्या डोक्यात आहे की सगळ्यांचा अभ्यास खूप चाललाय ना, आपल्याला खूप चांगलं द्यायचंय आता. खूप बेस्ट द्यायचंय. परीक्षेभिमुख सगळं द्यायचंय. म्हणजे आमचा जीव तुमच्यापाशी आणि तुमचा जीव ठीक आहे, झाल्या चुका मान्य करायच्या, सुधारण्याचा प्रयत्न करायचा, पुढचा अभ्यास करायचा.
भरपूर काय काय तुमच्यासोबत आता सध्या सुरू आहे. बरीच मुलं डिप्रेशन मध्ये आहेत. म्हणजे रोज जेवढी मुलं भेटायला येत आहेत त्यातले 70-75% मुलं रडतायत. चुकी त्यांची नाहीये. त्यांच्यासोबत ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्या खूप त्रासदायक आहेत. अनेकांच्या अभ्यासाबाबत आहेत, अनेकांच्या वैयक्तिक आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत. समजून घ्यायला पाहिजे, त्या घेण्याचा प्रयत्न करतोय. फक्त अभ्यासाबद्दल सातत्यानं नाही सांगत. अभ्यास करत असताना कुठली तरी छोटी मोठी अडचण त्या मुलाला असते, ती जर सोडवली तर तो फुल फोकसली अभ्यासाकडे जाऊ शकतो. मग बोलायचं कोणी यावरती? या अडचणी सोडवायच्या कोणी? लवकरच आपण सीएमओ काउन्सिलिंग नावाची एक सिरीज सुरू करतोय, शंकांपासून उत्तरांपर्यंत. तुमचा प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल. कितीही वैयक्तिक असू द्या, त्या प्रश्नावरचं उत्तर दिलं जाईल, त्याच्यावरती मार्ग काढला जाईल. तो जर प्रश्न सुटला तर परत अभ्यासाकडे लागाल की नाही तुम्ही? मग या गोष्टीकडे कोणी बघायचं? तयारी असते पण मार्ग सापडत नसतो. बाहेर पडायची तयारी आहे पण सर मार्ग सापडत नाही. काय चूक काय बरोबर कळत नाहीये. सांगितलं पाहिजे ना, सध्याच्या परिस्थितीत मुख्य करू की पूर्व करू? काहीतरी करायचं आहे, माहित नाही काय करू, कन्फ्युजन मध्ये. कोणीतरी सांगितलं पाहिजे. नाहीये सांगायला कोणी पुढं. मित्र सांगत नाही, मैत्रीण सांगत नाही, आई वडिलांना फार काही यातलं माहित नाही. स्वतःला कळत नाही की काय केलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की हा थोडासा अट्टहास लेक्चरच्या माध्यमातून, आपल्या सेशनचंच नाव आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2026 राहिलेले 110 दिवस. नियोजन कसं करायचं? लय दिवस राहिले ना आपल्याकडे. 110 दिवस. किती दिवस आहेत आपल्याकडे? 3 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 4 महिन्यात आपल्याकडे, है ना? काय होतं 4 महिन्यामध्ये? मागच्या पूर्व परीक्षा 6 महिने अभ्यास केला, काय झालं? ढेकळ केल्या चुका, गेले मार्क. मला एक म्हणायचं आहे की सध्या तुमच्यासोबत ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत, सध्याच्या परिस्थितीत हे सगळं तुमच्यासोबत सुरू आहे. 1, 2, 3, 4. याच्याही पलीकडे जाऊन बरंचसं सोडायचे पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट की मुख्य करू का पूर्व करू? काय वाटतं स्वतःच्या मनाला? वाटतं का की मुख्य केली पाहिजे? तर मुख्य करा. वाटतं ना की नाही सर माझं होणार नाही, पूर्व परीक्षा मी करायला पाहिजे, मग पूर्व परीक्षा तुटून पडा ना. कळतंय ना आपल्याला. किती दिवस घालवले आपण मुख्य करू का पूर्व करू? जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसात काहीतरी केलं असतं, फायदा झाला असता की नाही? ठीक आहे, तुम्ही लायब्ररीमध्ये बसताय, निम्म मुख्य करताय, निम्म पूर्व करताय. क्लास लावलेत मुख्यचे, लायब्ररीत अभ्यास करताय पूर्वचा. एक करा काहीतरी. अँगल वेगळा आहे ना पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा. अप्रोच वेगळा आहे, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. का सगळं सारखंच आहे? नाही ना. मग अभ्यास करत असताना ती एक गोष्ट डोक्यात ठेवून त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे की नाही? पूर्व करायचं तर पूर्वचा दृष्टिकोन समोर ठेवा, मुख्य करायचं तर मुख्यचा दृष्टिकोन समोर ठेवा, मुख्यचे पेपर समोर ठेवा. क्लास लावलेत मुख्यचे आणि डेस्क पेपरवरती किंवा तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी पूर्व परीक्षेचे पेपर प्रिव्हियस इयर. नका ना असं करू. एक ठरवा, मी पुन्हा एकदा सांगतोय. गट ब पूर्व परीक्षेमध्ये ओपनच्या दृष्टीने ज्यांना 52-53च्या पुढे मार्क आहेत किंवा 52-53 आहेत, तिथून पुढे ओपन मेल सांगतोय मुख्य परीक्षा तयारीला लागा. गट क साठी सुद्धा ते सांगतोय. ज्यांना 56-57 ओपन मेल साठी आहे, 55-56-57, तिथून पुढे सगळ्यांनी मुख्य परीक्षा करायला हरकत नाही. बाकीचे 50च्या खाली आहेत तर त्यांनी तुटून पूर्व परीक्षेवरती पडा, काय अडचण नाहीये. ठीक आहे, यदा कधी ते समजा झालाच मुख्य परीक्षा पास, तर पेपर 2 पण तुमचा चांगला होतो, मराठी इंग्लिश परत करता येईल. पण एक डिसिजन काहीतरी घ्या, अडकून जाऊ नका. तर मराठी इंग्लिश पण करतोय, प्रिलिमचं जीएस पण करतोय, नको असं. एकही मग म्हणजे एकही परीक्षा पास नाही होणार. मी नेहमी सांगतो ना की बऱ्याच पोरांचं हे असतं, पूर्व परीक्षेची वेळ असली की मुख्य परीक्षेचा अभ्यास करत राहायचं, मुख्य परीक्षा असली की पूर्व परीक्षेचा अभ्यास करत राहायचं. कशासाठी रे? आता 110 दिवसावरती पूर्व परीक्षा आहे आणि बऱ्याच लोकांचे मार्च, एप्रिल, मे पर्यंत मुख्य परीक्षेच्या विषयांचे क्लासेस चालणार आहेत. कधी करायची पूर्व परीक्षा? महिन्यावर आल्यावर.
तिला वेळ द्यायला नको तिच्या हक्काचा. मी नेहमी सांगतो ना की पूर्व परीक्षेला कुणीही राजा नसतो. का असतो राजा? मागच्या वेळा पूर्व परीक्षेला गडबला 70 मार्क असणाऱ्या पोरीला ह्यावेळेला 48-49 मार्क आहेत. आहे का कोणी राजा? नसतो रे. ते कधी कळणार तुम्हाला? बरं ठीक आहे, तुम्ही आता मुख्य परीक्षा करून घेताय. तुम्हाला आहे का कॉन्फिडन्स की आपण 65+ मार्क पाडू शकतो? 4 विषयाच्या नोट्स तयार आहेत का आपल्याकडे? नाहीत. पीवायक्यू वरती कमांड आहे का आपली? नाही. मागच्या वेळी टेस्ट पेपर किती सोडवले? 2 आणि 3. चुका काय होतात आपल्या? प्रश्न नीट वाचत नाही, सिली मिस्टेक होतात. एक प्रश्न एक एक वाक्य वाचायचं आणि उत्तर गोल करायचं. हे आपल्या चुका. ह्या अशा चुकांमध्ये अडकू नका, सुधारल्या पाहिजेत ह्या चुका. ठीक आहे? एक गोष्ट कुठली तरी ठरवा. जे तुमच्या मनाला वाटते, नाही सर आता मी पूर्वच करा. मग मनाला वाटतं ना आतून, एकदा मनाला विचारा स्वतःच्या की काय करू शकतो मी किंवा काय करू मी. नाही मी मुख्य परीक्षेला करायला पाहिजे, नाही मी पूर्व परीक्षा करायला पाहिजे. एक ठरवा, त्याच्या मागे तुटून पडा. बाकी सगळं बाजूला ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, कट ऑफ किती लागेल आणि माझं होईल का? नाही होणार. अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला? कुणाला कळतं का माझं म्हणजे कट ऑफ किती लागेल, काय लागेल? सगळे अंदाज बांधू शकतात. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. मग सांगितलं ना मी अंदाज, तर त्याच्यानुसार तुम्हाला मार्क असतील तर मुख्य करा, त्यानुसार मार्क नसतील तर पूर्वच्या मागे लागायला हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये अजून जर तुम्ही गुंतलेला असाल तर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आहात. मी पुन्हा एकदा सांगतोय, जर अजूनही या गोष्टीमध्ये जर तुम्ही गुंतलेला असाल, आजही कट ऑफ किती लागेल आणि माझं होईल का, काय नाही होऊ शकत. काय शिवाय द्यायची द्या, स्पष्ट सांगतोय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा पोरगा यामध्ये फक्त 2-3 दिवस कसा तरी अडकू शकतो, परत तो विषय सोडून देईल, अभ्यासाच्या मागे लागून जाईल. तिसरी महत्वाची गोष्ट, सरळ सेवा करू की कंबाईन करू? ठरव ना बाबा एक काहीतरी. बऱ्याच जणांचे फोन येतात, सर सरळ सेवा आणि कंबाईन कसं मॅनेज करायचं? अरे एक कर काहीतरी. कंबाईनची इकडे प्री करतो, प्री आणि सोबत मग दुपारी मग मराठी इंग्लिश करतो. एक कर की काहीतरी धड. ती सरळ सेवा पण निघायची नाही, इकडे कंबाईन पण निघायची नाही. वाटतं ना तुला की सरळ सेवेतून लवकर पोस्ट काढावी, निघू शकते? लाग ना हात धुवून मागे त्या सरळ सेवेच्या. मग कंबाईनचा कशाला डोक्यात ठेवतोय तू? एक काय तर कर. जर तुम्ही मुख्य परीक्षेचा जर अभ्यास करत असाल, मुख्य परीक्षेचा, तर सरळ सेवेच्या काही गोष्टींमध्ये चान्स असू शकतो. कारण मुख्य परीक्षेला मराठी इंग्लिश करताय, चालू घडामोडी करताय आणि काय करताय तुम्ही इकडे मॅथ रिझनिंग करताय, तर तिथं तुमचं काहीतरी लागू शकतं. करताय कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि म्हणताय की मला सरळ सेवा पण द्यायचे. नका असं करू. तरी डोक्यात एकच, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल तरी फोकस एकच असावा. जरी सरळ सेवेला फायदा होत असेल मुख्य परीक्षेचा, तरी फोकस एक असावा. आहेत ना तुम्ही गटबच्या गटकच्या मुख्य परीक्षेला वाघ मारायचं ठरवलंय ना, ठीक आहे, मग वाघाकडेच लक्ष असू द्या. शक्य असेल तर जाता जाता ससा मारा. तोही नसेल मारतोय तर वाघावरतीच फोकस असू द्या. एक ना धड भाराभर चिंता करू नका. 4 दगडावरती पाय ठेवून चालू नका. ठीक आहे, एक गोष्ट डोक्यात ठेवून चालणं आणि 4 गोष्टी डोक्यात घेऊन चालणं, काय फरक आहे का नाही? कॉन्सन्ट्रेशनचं विभाजन होतंय का नाही? एक गोष्ट धरा. वाटतंय ना की आपलं 4-5 अटेम्प्ट दिले, वय झालंय आपलं, आपल्याकडून काय होत नाही, तर करा मग सरळ सेवा. जर आतून वाटत असेल की मी सरळ सेवा करतो, बिंदास करा. मग हे बघू नका, याचा दृष्टिकोन ठेवू नका. याचे प्रश्न बघा, याची प्रश्न विचारण्याची पद्धत बघा, कसं विचारलं जातंय, व्होकॅब किती, ग्रामर किती, जीएस ला कसं विचारलं जातंय, मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांची लेवल कशी आहे, त्या पद्धतीने करा. सरळ सेवा करू की सरळ सेवा आणि कंबाईन सोबत होईल का? माझं म्हणणं आहे एक फोकस ठेवून करा. दोन्ही गोष्टी जर धरत किंवा धरून जर चालला तर कठीण आहे. काहीच हातात मिळायचं नाही. एकावरती फोकस करा. कारण आता बरेच हायकोर्टाचे फॉर्म सुटलेत, जागा निघाल्या आहेत आणि बरेच जण टायपिंग सुद्धा करताय. ठीक आहे, वाटतंय ना तुम्हाला करावं, करा ना, एकच करा मग. त्याचा अभ्यास करा, टायपिंग करा, जे करायचं ते करा. 2-2, 4-4 गोष्टी घेऊन का चालताय? होतं का असं? चला हे आधी बघू आणि मग आपण इकडे जाऊ. बघा, संभ्रमात टाकणारे इतर मुद्दे काय आहेत? पूर्व परीक्षा करतोय, सोबत मराठी इंग्लिश करू का? बास की आता. केलं ना आतापर्यंत. आता 110 दिवस आलेत, किमान 110 दिवस तर त्या पूर्व परीक्षेला द्या. बरोबर ना? म्हणजे माझी तर अपेक्षा आहे की तुम्ही 1 फेब्रुवारी पासूनच अभ्यासाला लागायला पाहिजे पूर्व परीक्षेच्या. जर आता लागला नसाल अभ्यासाला, प्रामाणिकपणे सांगतोय अभ्यास करा.
प्रामाणिकपणे सांगतोय. जर तसं नाही केलं तर लय कठीण होईल. 110 दिवस म्हणजे काहीच नाहीये. खूप कमी दिवस आहेत पूर्व परीक्षेसाठी. लय काय काय करायचंय, लय काय काय. तर त्याच्यामुळं आता शक्य असेल तर मराठी इंग्लिशचा अभ्यास थांबवला तरी चालेल. जर तुम्ही फोकसली पूर्व परीक्षा करत असाल तर. ठीक आहे? एकच मिनिट. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अनेकांचे 4-5 तास मराठी इंग्लिशमध्ये जातात. दिवसभरात 4-5 तास मराठी इंग्लिशमध्ये. पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी करायचा? आणि हे कधीपर्यंत जातील? मार्च एंडिंग पर्यंत किंवा एप्रिल 15 तारखेपर्यंत. एवढा वेळ जाईल ह्या सगळ्यामध्ये. अरे प्री कधी करायची? 70 दिवसात? 60 दिवसात? का 40 दिवसात? होईल का? वाटतं? तर होत असतं तर आजपर्यंत का नाही झालं? 6 महिने अभ्यास करून किती मार्क आले पूर्व परीक्षेला? 45, 46. गटकला 48, 47 आणि 70 आणि 75 80 दिवसात होईल? करायला लागेल ना, वेळ द्यावा लागेल ना. कुठल्याही गोष्टीला वेळ दिल्याशिवाय नाही ती गोष्ट हातात येणार. ठीक आहे? त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. कसं करायचं हे तुम्ही ठरवा. पण माझं म्हणणं आहे 110 दिवस राहिलेत. तुम्ही पूर्व परीक्षेसाठी ताकद लावायला पाहिजे. आजूबाजूचं वातावरण कसं आहे? काय चाललंय का नाही? एवढं शांत वातावरण आहे. पण अचानक काहीतरी आयोगाकडून पडतं, अचानक काहीतरी येतं आणि मग धावपळ सुरू होते. आणि मग कळत नाही. मग फोन येतात 100. सर आता काय करू? आता कळत नाही. पूर्व करू, मुख्य करू, क्लास बंद करू का? पूर्व परीक्षेचं नियोजन कसं करू? मग हे सुरुवात होते तुमची. होते की नाही? 100% होते. ठीक आहे. परत परीक्षेची जाहिरात नाही. मुलं अभ्यास शिकत नाहीत. त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही. अभ्यासात मन लागत नाही. काय कर? असं खलबत्यामध्ये ते मन टाकून वरनं चेचा. हीच परिस्थिती आहे. चहा प्यायला 2-2 तास, जेवायला 4 तास, दुपारी झोपायला 4 तास, अशी परिस्थिती सुरू आहे सध्या. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा. काही 1-2% पोरं आहेत, जे खूप बारकाईने अभ्यास करतात. त्यांना हे कळलंय, आज ना उद्या पेपर होणार आहे. हा सध्या जो शांततेचा काळ आहे, यातच अभ्यास करणं गरजेचं आहे. 99% पोरांची मानसिकता व्यवस्थित नाही. पण आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. का? तर त्या 1% मध्ये जर निकालामध्ये जर यायचं असेल 1% निकालात, तर आपण काय करतोय जरा विचार करा. तुम्ही 99% गोष्टीचा भाग आहात का 1% गोष्टीचा भाग आहात हे जरा स्वतःला विचारा. की आपण करतोय काय? 1% निकाल लागतो ना फक्त. प्रत्येकाला तीच पोरं निकालात दिसतात. त्याची कारणं पण ही आहेत. ज्यावेळेला सगळं गाव असं हिंडत असतंय, तेव्हा ते गप अभ्यास करतंय लायब्ररीत. तुटून पडलेलं असतंय, शेड्यूल मोडत नाही. 6 तर 6 ला लायब्ररीमध्ये सकाळी त्याला फरक पडत नाही. जाहिरात आली, नाही आली, नाही फरक पडत. कधी ना कधी जाहिरात येणार आहे, परीक्षा होणार आहे, पहिली आन्सर की येणार आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागणार आहे. आपण काय करतो? जाहिरातीची वाट बघतो. किती जागा येतील? लायब्ररीमध्ये कोणच नाही. मग मी कशाला अभ्यास करू? माझ्या शेजारचा 4-4 मेन्स देणारा पोरगा लायब्ररीत बसत नाही. मग मी कशाला बसू? अरे त्याने 4 मेन्स दिल्यात. आपण आता चालूय अभ्यासाला. आपण 4 वेळा नापास झालो पूर्व परीक्षेत. कुणासोबत पण कंपॅरिझन स्वतःला करायचं नसतं. प्रत्येकाची मानसिक परिस्थिती वेगळी असते. तुला एखादी गोष्ट लक्षात ठेवायला 2 तास लागत असेल, तू अर्धा तासात ठेवत असेल. काही तर फरक आहे. आपण कमी पडतोय, तर अभ्यास करायला पाहिजे. गप. ठीक आहे? परत गट आणि क ला कमी मार्क आल्यामुळे बरेच विद्यार्थी अभ्यासापासून लांब आहेत. मग लांब आहे तर लांबच राहा. आता कशाला परत अभ्यासाला यायचं? यायला पाहिजे. गरज काय लांब आहे? म्हणजे लांब व्हायची? 8-8, 10-10, 15-15, 20-20 महिनाभर घरी. मग तिकडे शेती केली पाहिजे आपण. आपल्यासाठी 4 दिवस खूप झाले 2-3-4 महिन्यातून घरी. आपण बघितलं पाहिजे का नापास झालोय? कुठं चुकलंय आपलं? किती साध्या-साध्या, सोप्या-सोप्या चुका झाल्या. आता मुलांना भेटतोय. मान खाली घालून रडतात.
तर झाल्या चुका. आता पुढे काय करू? परत अशा चुका नाही होणार. नका रे, चुकांवर नापास होऊ नका. अभ्यास कमी पडला चालेल. ठीक आहे, पेपर अवघड आला, ठीक आहे चालेल. पण सिली मिस्टेक होते, प्रश्न नीट वाचला जात नाही, प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न चुकतात. एक वर्ष वाया जातं रे. 1 वर्ष म्हणजे कमी वाटलं? 365 दिवस काय सहन करायला लागतं? किती पैसे जातात? काय खर्च येतो? शरीराचं काय नुकसान होतं? मानसिक काय नुकसान होतं? फक्त वेळ नसतो जात रे. वैयक्तिक बरंचसं नुकसान असतं, आर्थिक नुकसान असतं, कौटुंबिक नुकसान असतं. याचा कधीच ताळमेळ आपण घालत नाही. तो घातला पाहिजे. ठीक आहे? परत हायकोर्टच्या परीक्षेमध्ये बरेच जण टायपिंग करत आहेत. त्यामुळे कंबाईनकडे दुर्लक्ष. मग एकाकडेच फोकस करा. जसं मी मागाशी सांगितलं, की कंबाईन हे करायचं आणि कंबाईनकडे दुर्लक्ष होतंय. मग टेन्शनमध्ये आहेत बरेच जण. तर टायपिंगला 2, 3, 4 तास जातात. मग कंबाईनचा अभ्यास कसा करू? फोकस करा एकाकडे. ठीक आहे? पण त्याच्या मागे लागण्यात काहीच मजा नाही. एकच ठरवा, हायकोर्टचं करायचं आहे ना, ताकदीनं तिकडेच नाडा. मग ह्याचा विचार करू नका ते होईपर्यंत. बघू पुढं. जर कंबाईन करायचं असेल तर बाकीचं सगळं थांबवा मग. हे मी पुन्हा एकदा सांगतोय. एकच गोष्ट घेऊन पळा. एक दोरी अशी आहे, एक दोरी आहे. ती दोरी घेऊन जर तुम्ही पळत गेला, तर लवकर जाल. कशा 2 दोऱ्या ओढत घेऊन गेला तर लवकर जाल. विचार करा ना थोडासा. तुमची जी काही परिस्थिती आहे, सर्वंकष परिस्थिती, त्यानुसार डिसिजन घ्या. सरळ सेवा करायची आहे, कंबाईन करायची आहे, राज्यसेवा करायची आहे, हायकोर्टचं जे काय आहे ते करायचं आहे. तुमची परिस्थिती, आजूबाजूचं वातावरण, तुमची मानसिक स्थिती याच्यानुसार ते थोडंसं डिसिजन घ्या. ठीक आहे? चला पुढं. सरळ सेवेच्या जाहिरातीची वाट बघणारे अनेक जण आहेत. त्यांचं काहीच नाही, फक्त जाहिरातीची वाट बघतात. लायब्ररीमध्ये जायचं, थोडंसं आपलं मराठीचं काहीतरी वाचायचं, इंग्लिशचं वाचायचं, ठीक आहे, मॅथ रिजनिंग थोडंसं काहीतरी करायचं, यायचं आणि बघायचं आली का जाहिरात. मग ह्याला फोन लाव, अरे जाहिरात कधी येणार आहे, मग त्याला फोन लाव, जाहिरात कधी येणार आहे, तलाठीची जाहिरात कधी येईल, किती जागा असतील, असल्याच चर्चेमध्ये. धड काही करायचं नाही, काहीतरी करा रे. वाट बघताय ना सरळ सेवेची, तसा अभ्यास ठेवा. आज ना उद्या येतील ना जाहिराती. का जाहिरात आल्यावर अभ्यास करणार? किती वेळ असतो जाहिरात आल्यावरती? हा, 2 महिने कसे तरी, मग 2 महिन्यात होईल का आपलं? वाटते का सरळ सेवा सोपी वाटते का? किती कट ऑफ लागतो सरळ सेवेचा? 80-85 पेक्षा जास्त मार्क असल्याशिवाय टिकावं लागत नाही आपला. सहज होईल का ते? जिथं आहात, जे करताय ते जीव ओतून करा. म्हणजे मी नेहमी सांगतो, एक तर करा किंवा करू नका, मधलं आदलं काहीच नको. हे स्पष्ट माझं मत. हे मी एका पुस्तकामध्ये सुद्धा वाचलं आणि त्यावर माझा खूप विश्वास आहे. एक तर करा, ताकदीनं करा, जीव जाईपर्यंत करा. नाहीतर करू नका. स्पष्टपणे दुसरं काहीतरी आपला उद्योगधंदा बघा, काम बघा. मधलं आदलं काही ठेवायचं नाही. थोडं करायचं, थोडं नाही करायचं, असलं प्रकार नको. ठीक आहे? चला पुढं. आता तुमच्याकडे 110 दिवस आहेत. हां, थांबा. मागचं ओके. 110 दिवस आहेत तुमच्याकडे. कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी, कमीत कमी 5 रिव्हिजन होतील तुमच्या. ठीक आहे? कमीत कमी 5 सांगतोय 110 दिवसामध्ये. कमीत कमी 5. ठीक आहे? एकच सेकंद.
ठीक आहे. कमीत कमी तुमच्या 5 रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आपली गट ब ची पूर्व परीक्षा 14 जूनला आहे. ठीक आहे. पूर्व परीक्षा 12 जुलैला आहे. कशाची? गट क ची. आपण विचार इथंच याचाच करू. ठीक आहे. ब चा आपल्याला इथपर्यंत आपला सगळा अभ्यास संपवायचा आहे. सगळा म्हणजे हे वरचे गट क साठी जे काही तुमचे दिवस असतील महिनाभर, तो आपल्यासाठी ऍडव्हान्स असेल, फुलटॉस असेल, फुलटॉस. ठीक आहे. पण तुमचा पूर्ण अभ्यास, पूर्ण रिव्हिजन, पूर्ण प्रॅक्टिस, सराव जे काय आहे ते इथपर्यंत तुमचं संपलं पाहिजे. 110 दिवसाचा आपण विचार करतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या नजरेत हे फार कमी दिवस आहेत, कारण खूप काय काय करायचं ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. ठीक आहे. बघा, 110 दिवसाचं आपण नियोजन करतो, तर पहिली रिव्हिजन तुमची 30 दिवसात असली पाहिजे. मी ह्याच्या आधी पण या पद्धतीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला केलेलं आहे. मग 30 दिवस म्हणजे प्रत्येक विषयाला किती दिवस द्यायचे? 5 दिवस द्यायचे. आपल्याला आहेत विषय 7, मग कसे 5 दिवस द्यायचे? मॅथ, रिजनिंग आणि करंट रोज करतोय आपण, बरोबर. मग ते 5 विषय कुठले? तर तुमचे 5 विषय पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, हे तुमचे 5 विषय. ठीक आहे. प्रत्येक विषयाला पहिल्या रिव्हिजनच्या वेळेला प्रत्येक विषयाला 5 दिवस द्यायचे. होतं का 5 दिवसामध्ये? होतं का? होईल की. कधी होईल? चौकटीत अभ्यास केल्यावर होईल. करतो का आपण चौकटीत अभ्यास? आपल्याला फापट पसारा करायची एवढी मरणाची सवय लागल्या की आपल्याला आत्मविश्वास येत नाही ते केल्याशिवाय. अभ्यासाचा आत्मविश्वास येतो, पण पेपरला गेल्यानंतर आत्मविश्वासाचा चेंदा मेंदा झालेला असतो. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ही आपली अवस्था. म्हणून आयोगाची चौकट तयार केली. तुम्हाला वाटतं आम्ही खोटं बोलतोय? म्हणून आयोगाचे जे काही प्रश्न आलेले आहेत तर ते टॉपिकनुसार बसवले. आलं तुमच्या लक्षात की कशावरती प्रश्न असतो? दरवेळेला त्याच टॉपिकवरती प्रश्न आहे. उच्च न्यायालयावरती दरवर्षी प्रश्न दिसतोय, महाधिवक्त्यावरती दरवर्षी प्रश्न आहे, राज्यपालावरती दरवर्षी प्रश्न आहे. मग आयोगाला वाटायला नको का की बाबा उच्च न्यायालयावरती आता प्रश्न ह्या वर्षी टाकलाय, आता सर्वोच्च न्यायालयावरती टाकू? इच्छा असून पण टाकू शकत नाही, कारण तो चौकटीचा भागच नाही, सगळं चौकटीच्या बाहेर जाते. दरवर्षी महाधिवक्त्यावरती प्रश्न. आयोगाला नाही का वाटत की महान्यायवादीवरती प्रश्न विचारावा? नाही विचारणार, कारण चौकटीचा भाग आहे. महान्यायवादी हा कंबाईनच्या दृष्टीने चौकटीच्या बाहेर आहे. दिसतो का प्रश्न आपल्याला कधी? संसदेवरती प्रश्न दिसतो का कधी? आता अलीकडच उपराष्ट्रपतीवरती प्रश्न आला. तो कसा प्रश्न आला? महाराष्ट्राचे राज्यपाल जर तिकडे उपराष्ट्रपती होत असतील तर तो अँगल धरून प्रश्न आला ना. करंटचा इश्यू होता ना तो. आता सगळं विचारून झालंय प्रत्येक टॉपिक मधलं. आता आयोग काय करतोय? थोडंसं करंटचा गोष्टी ऍड करत चाललंय, पॉलिटीमध्ये, जिओग्राफीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये. मग आपण असं कधी करतो का की बाबा आता इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक घडामोड्यात आपण वाचायला घेतलेत, काही महत्वाच्या योजना आपल्याला दिसत आहेत, निर्देशांक आपल्याला दिसत आहेत, आपण फक्त वाचतो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी ते इकॉनॉमीच्या पुस्तकामध्ये ऍड केलंय का ते? किंवा नवीन योजना आहे मग योजना टॉपिक मध्ये ऍड केलंय का? काही निर्देशांक आहेत, मग निर्देशांकच्या टॉपिक मध्ये काय ऍड केलंय का? तर ते बघितलं पाहिजे. आपण करतो का ऍड? नाही करत. आपण काय करतो? करंट हे नुसतं वाचायचं, इकॉनॉमिक्स हे नुसतं वाचायचं, जिओग्राफी नुसतं वाचायचं. किती वेळ लागतो ते ऍडिशन करायला? जर इकॉनॉमिक्स मध्ये करंटच्या काही योजना ऍड केल्या पुस्तकामध्ये, महत्वाचे निर्देशांक ऍड केले, अर्थसंकल्प, सार्वजनिक वित्तच्या बाजूने काही घडामोडी ऍड केल्या, तर काय होईल? इकॉनॉमिक्स वाचतानाही त्याची रिव्हिजन होईल आणि करंट वाचतानाही रिव्हिजन होईल. आपण करतो का कधी? इतिहासाबाबत काय घडामोडी आहेत, म्हणजे एखाद्या घटनेला 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष पूर्ण होतात, कधी आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्या टॉपिकच्या खाली कधी ऍड करतो का? नाही करत. समजा आता प्रार्थना समाजाला 100 वर्ष पूर्ण झाले, आपण ती गोष्ट ऍड केली का इतिहासाच्या पुस्तकात किंवा नोट्समध्ये? या वर्षी प्रार्थना समाजाला 100 वर्ष पूर्ण झाले. नाही करत. मग आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आला सर, असं नसतं. करंटचा अँगल आता ठेवा, प्रत्येक विषयाला करंटची जोड द्या. एक दोन प्रश्न तुम्हाला करंटच्या अँगलने विचारणारच आहेत. अर्थशास्त्राला तर दरवर्षी विचारतात, जिओग्राफीला आता विचारतात, पॉलिटीला आता विचारतात, इथून पुढे विचारत राहतील. हा अँगल लक्षात घ्या. चौकटीत केलं तर रिव्हिजन होईल. पॉलिटीला किती दिवस लागतात? आजूबाजूला कोण मेंटरशिपला असेल तर जरा विचारा, काय परिस्थिती आहे आता. 6 दिवसात पॉलिटीचा बुक ना पहिल्या रिडिंगला, आता दुसऱ्या रिडिंगला 5 दिवसात, तिसऱ्या रिडिंगला 4 दिवसात, जिओग्राफी 7 दिवसात, इकॉनॉमिक्स 7 दिवसात,
हिस्ट्री 8 दिवसात, सायन्स 8 दिवसात, दनादन 35 दिवसात सिलेबस पूर्ण पूर्व परीक्षेचा. जे नवीन आहे त्यांना 40-45 दिवस लागतील, काही इश्यू नाही. पण ते 2-3 वर्षांपासून करतायत, 35 दिवसात सिलेबस संपतो. आजूबाजूला कोण असेल तर विचारा. मनाचं सांगत नाही, करून घेतलंय, रिझल्ट आलेत. गटबल आणि गटकला खूप रिझल्ट आहेत. 75-78 मार्क आलेत पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मधल्या पोरांना पोरींना. हे मार्क आहेत. कॉल करून कन्फर्म केलंय, स्वतःला विश्वास बसला ना की खरंच हे मार्क आहेत का. 78 टाकले का 68, 78च होतं ते. केलं की होतंय. असं नाहीये की बाबा उगीच घेतलं जाते आणि कुणालाच मार्क येत नाही, अजिबात नाही. करणाऱ्या प्रत्येकाला मार्क आहेत. आपण करतोय का? आपण काहीतरी भलतंच करतोय. भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला वाचावा लागतो. भारताचा भूगोल 700-800 पानाचं पुस्तक आहे. मग किती टॉपिक आपल्याला विचारतात रे? 4 टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाही. ठीक आहे, एखादा प्रश्न आला आउट ऑफ तर येऊ शकतो, कधीतरी येतो, दरवर्षी येत नाही. मग ते एका प्रश्नापैकी एका प्रश्नासाठी अख्खी पुस्तकाच्या पुस्तकं वाचायची का? मागच्या 4-5 वर्षात सातत्याने ज्या गोष्टीवरती प्रश्न आहेत, भारताच्या भूगोलावरती 3-4 प्रश्न असतील, मग ते कुठे फिरतायत सारखे? प्राकृतिक भारताचा भूगोल, हवामान, लोकसंख्या, इथंच फिरतायत ना. एखाद्या वर्षी बाहेरचा क्वेश्चन आला, काय वाईट वाटून घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तर या गोष्टींची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. सेकंड रिव्हिजन तुमची 25 दिवसात होते, प्रत्येक विषयाला 4 दिवस नाही 5 दिवस. ठीक आहे, इथं 6 दिवस, पहिल्या रिडिंगच्या वेळेला 6 दिवस द्यायच्या, 6 दिवस, दुसऱ्या रिडिंगच्या वेळेला 5 दिवस, 5-5 25. ठीक आहे, 6-5 30, 5 विषयाचे 30 दिवस. पहिली रिव्हिजन संपली, दुसरी रिव्हिजन परत 25 दिवसात, तिसरी रिव्हिजन 20 दिवसात, चौथी 20 दिवसात, पाचवी 15 दिवसात. 3-3 दिवस. इथं 4 दिवस द्यायचे प्रत्येक विषयाला, इथं परत 4 दिवस द्या. थोडंसं व्यवस्थित ठेवा. इथं थोडेसे कमी करा, परत 15 दिवसात रिव्हिजन करा सगळ्या ह्याची. आणि जर शक्य ह्याच्यापेक्षा जास्त 6 रिव्हिजन सुद्धा होतात, तर तुमची करण्याची ताकदीनं तयारी असेल तर. हे मी नॉर्मल सांगितलं, एकदम नॉर्मल, एकदम साधं सिंपल जरी गेला, एकदम हसत खेळत झोपत जरी गेला, तरी तुम्हाला तुमच्या 5 रिव्हिजन आरामात होणार आहेत. ठीक आहे, तेवढ्या व्हायलाच पाहिजेत. 1 आणि 2 रिव्हिजन होईल का? तुमच्याकडे 70-72 दिवसात अनेक जण एकच रिव्हिजन करतात, होईल का पास अशानं? होऊच शकत नाही. सगळं डोक्यात पाहिजे कंबाईनला. बरंचसं फॅक्च्युअल आहे, पाठांतर आहे, रट्टा पाहिजे. मी हे कमीत कमी 5 रिव्हिजन सांगितलं, कमीत कमी 5, कमीत कमी राहिलेल्या दिवसात 5 रिव्हिजन. सगळ्यात लोएस्ट तुमच्या 2, 3, 4 ह्या व्हायच नाही पाहिजेत, 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर फायदा होईल. ठीक आहे, बाकी हे रिव्हिजनचं शेड्यूल तुम्ही लक्षात घ्या. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, सायन्स यांचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. मॅथ, रिझनिंग आणि करंट रोज करायचं आहे, रोज. ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर बाजार उठतो बरं का. आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. 20 प्रश्न आहेत ना, 20 प्रश्न, किमान 12-13 प्लस तुम्हाला मार्क पाहिजेत. कमी तर कमी म्हणतोय मी, सगळ्यात लोवेस्ट 12-13 मार्क तुम्हाला पाहिजेत. मॅथ रिझनिंगकडे बघण्याचा जो काही तुमचा अँगल आहे तो थोडासा बदला, नाही सर मॅथ रिझनिंग खूपच अवघड जाते. अरे आपली सोडवण्याची पद्धत कशी आहे थोडीशी चेंज कर, सिलेक्शन मेथड वापर, सरसकट सोडवत जाऊ नको. सोपे टॉपिक थोडेसे बाजूला काढ, अवघड टॉपिक बाजूला काढ, मध्यम टॉपिक बाजूला काढ. सोप्या टॉपिकवरती चांगला होल्ड मिळव, ज्याच्यामधून तुला 11-12 मार्क येतील. मध्यम टॉपिक जे आहेत मध्यम, त्याच्यावरती थोडीशी मेहनत घेतल्यावरती मार्क येऊ शकतात. असे 3-4 टॉपिक बाजूला काढ, ज्याच्यावरती 1-2 प्रश्न आले तर तुम्हाला ते सोडवता येतील. असं जावा ना 15 पर्यंत. आपल्याला सरसकट सोडवायची सवय लागेल. ठरवून गोष्टी करा ना. हा हे सोपे टॉपिक, ह्याच्यावरती आयोग सातत्यानं प्रश्न विचारते, कसाही प्रश्न या टॉपिकवरती आला तर तो मला सोडवायचा. हे मीडियम टॉपिक आहे, त्याच्यावरती थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत घेतल्यानंतर आपल्याला मार्क येऊ शकतात. अवघड टॉपिक आहे, अवघड, त्याच्यावरती जास्तीत जास्त मेहनत घेण्याचा प्रयत्न करा. एखाद दुसरा प्रश्न आला तर आपल्यासाठी फायद्याचाच राहील. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या पूर्व परीक्षेचे रिव्हिजन ठेवा, तर तुम्हाला फायदा होणार आहे. नाहीतर उगीच काहीतरी गचाळ काम करत बसू नका. लायब्ररीमध्ये जायचं, बसायचं, परत रडणार तुम्ही सांगतोय. आता जर तुम्ही टाइमपास करत असाल, आता जर तुम्ही लक्षात ठेवा स्वतःचे लाड करत जर असाल, रडणार, परत हाल होणार 70-80 दिवसामध्ये.
होणार. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा आहे आपला. हा, परीक्षा पास होण्यासाठी पुढील गोष्टी सांभाळा. मी अभ्यासाचं काही फार लिहिलेलं नाही. ठीक आहे, हे वाचा, ते वाचा, हे टॉपिक करा. सगळं गाव सांगतंय ती. हे वाचला, ते वाचा, हा टॉपिक असा आहे, महाधिवक्तेच्या तरतुदी अशा आहेत, पात्रता अशी आहे, कलम हे आहे, सगळे सांगतात. खनिज संपत्ती ही बॉक्साईड इथं हे म्हणजे या जिल्ह्यात आढळतं, या तालुक्यात आढळतं, लोह खनिज नाही, हे सगळे सांगतात. सगळे याचा अभ्यास करतात. आपण काही गोष्टीमध्ये चुकतोय, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. आहे का हे आपल्याकडं? हे आपल्याकडे आहे का आता? हे आहे का? का बांधून ठेवलंय कुठं सध्याला? असं बांधून असं टाकले का माळ्यावरती? म्हणजे ह्या असल्या सातत्य, जिद्द, चिकाटी या गोष्टीवरती मी कधीच बोललो नाही आजपर्यंत. फार काही नाही बोललो किंवा हे शब्द कधीच मोठे लेक्चर घेताना हे शब्द कधीच नाही वापरले. आज गरज वाटते की नाही, हा खूप ताकदवान शब्द आहे. माझ्या नजरेत जर जगातली सगळ्यात अवघड जर कुठली गोष्ट असेल तरी सातत्य. एखादी गोष्ट रोजच्या रोज सातत्यानं करणं हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि अवघड गोष्ट जर केली तरच चांगल्या गोष्टी निर्माण होतात. कम्फर्ट झोनमध्ये अभ्यास केल्यावर काहीच होत नाही. कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन स्वतःला खेचावं लागेल. दिवसभर लायब्ररीमध्ये जायचं, पॉलिटिक घेतले, चला घटना निर्मिती हा एकच टॉपिक छान छान करायचा, लगेच PYQ सोडायचं, जायचं रूमला, चला आज मी खूप अभ्यास केला, घटना निर्मिती टॉपिक मी आज संपवला. अरे 2-2 दिवसात अख्खं पॉलिटिक्स संपवायला लागली पोरं. आपण काय करतो, घटना निर्मिती करतो दिवसभर. माझा खूप अभ्यास झाला, घटना निर्मिती खूप छान केला, त्यातल्या तारखा वगैरे मी खूप छान पाठ केल्या, मला बरं वाटतंय आता. असली अवस्था आपली. 2 वर्ष झाला अभ्यास करतोय. आता माझं पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स कंप्लीट झालंय. आता माझं फक्त सायन्स आणि मॅथ, रिजनिंग आणि हे 2-3 विषय राहिलेत. मग अजून त्या 2-3 विषयाला अजून 2 वर्ष लावा. इथं 4 वर्ष झाली. मग परत पास व्हायला अजून 1-2 वर्ष, 6 वर्ष इथं झाली. पूर्व परीक्षा पास झाला. आता मुख्य परीक्षा पास व्हायला 2 वर्ष, 8 वर्ष इथं झाली. PSIच्या ग्राउंडला आणि इंटरव्ह्यूला असेल तर 1 वर्ष, 9 वर्ष झाली. 9 वर्षात मग मला पोस्ट भेटते. तर तिथे हे मार्क कमी आले, कट ऑफमध्ये नाही बसला, परत अभ्यास करतो. ही असली परिस्थिती आपली. जरा थोडंसं आपण त्याला काय म्हणतो, थोडं गांभीर्याने गोष्टी घ्या. पोटतिडकीनं जीव ओतून बोंबलून लय सांगत असतोय रे, डोकं दुखतं अक्षरशः. पण तरीही ती गोष्ट तेवढ्याच ताकदीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. 10 पोरं आले तर 10 पोरं जर भेटायला आले तर 10 पोरांचे वेगवेगळे प्रश्न असतात. प्रश्न तेच असतात. सेम प्रश्न असतात. मला हे पुन्हा पुन्हा तेच समजून सांगावं लागतं. कारण त्याचा प्रश्न सुटणं फार महत्वाचं. खूप आशेनं आलेला असतो तो. खूप पोटतिडकीनं आलेला असतो की सर सांगतील. आणि मी हे तेवढ्याच आपुलकीनं सांगतो. मी भोगलंय ते. मी गेलोय त्या प्रोसेसमधून. मी सहन केलंय. नव्हतं सांगायला कोणी. अडचण यायची. तशी परिस्थिती जवळून पाहिलेली आहे. आणि समोरचा विद्यार्थी कुठल्या सिच्युएशन मधून जातो हे खूप चांगलं कळतं. तुम्हाला असं बरंच वाटतं ना, की माझं काहीतरी लेक्चर येतं, रील्स येते किंवा मी काहीतरी टेलिग्रामवरती लिहून टाकतो. तुम्हाला असं वाटतं ना, की सरांना आपल्या मनातलं कसं कळतंय? भोगलं ना रे बाबा त्या परिस्थितीमध्ये. आत्ताच्या परिस्थितीमध्ये पोरं काय परिस्थितीत असतील? बघितलं ना, आता जाहिरात नाहीये, निकाल नाहीयेत. त्यावेळेला मी तयारी करत होतो, 5-5, 6-6 वेळा पूर्व परीक्षा पुढे गेले, मुख्य परीक्षा पुढे गेले. त्या अवस्थेतून गेलोय फार जवळ. सगळ्यात कठीण आमचंच होतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पूर्व ही 5-6 वेळा पुढे गेली, मुख्य ही 5-6 वेळा पुढे गेली, इंटरव्ह्यू 2दा पुढे गेले, ग्राउंड एकदा पुढे गेले. एवढं सगळं पुढे गेलं. अशा परिस्थितीत टिकून राहिले. 3.5 वर्ष ही सगळी प्रोसेस चालली होती पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर. त्यामुळे चांगलं माहिती आहे, होरपळून निघालोय. त्यामुळे काय अडचण असू शकते आणि तुमच्या मनाला काय वेदना होत असतील हे खूप चांगलं माहिती आहे. ठीक आहे, चला पुढं. तर या गोष्टीची काळजी घ्या. याच्याशिवाय काहीच नाही बरं. कितीही वाटलं की नाही होते, करावं लागेल. एका दिवशी वाटतं ना की वाचू वाटत नाहीये, PYQ सोडव. ठीक आहे, वाटतं की आता PYQ पण खूप सोडवून झाले. काय कर, टेस्ट पेपर आण, लायब्ररीमध्ये सोडव. नाही वाटत टेस्ट पेपर सोडून तर युट्यूबला अभ्यासासंदर्भात काहीतरी लेक्चर बघा, पण अभ्यासाशी रिलेटेड बघा. मला खूपच आता अभ्यासच करू वाटत नाहीये. ठीक आहे, 15-20 दिवसातून एखाद्या वेळेला असं वाटतं थोडंसं, तर 2-3 तास थोडासा गॅप घ्यावा, स्वतःला वेळ द्यावा. महिन्याभरातून वाटतं. आठवड्यातनं जर 2 वेळा जर असं होत असेल तर
नाही सर अभ्यासच करू वाटत नाही. ही परिस्थिती येऊ देऊ नका, की अशा अवस्था तुमच्यासोबत होऊन देऊ नका. तुमच्यापेक्षा कितीतरी त्रासामध्ये अभ्यास करणारे पोरं आहेत. गावखेड्यात अभ्यास करणारे पोरं रिझल्ट देत आहे 60, 70, 70, 75 मार्क. आपण पुण्यासारख्या शहरामध्ये नाशिक, छत्रपती इकडे अमरावती राहतोय. हां, केला पाहिजे अभ्यास. वेळ आहे आणि वेळेसारखं ताकदवान काय नाही आहे जगामध्ये. ती एकमेव गोष्ट आहे, गेली की गेली. माघारी आणता येत नाही. परत पश्चात्तापाशिवाय हातात काहीच उरत नाही. आत्ता जर अभ्यास नाही केला ना, तुम्हाला 100% असं वाटेल पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, नाही नका मागच्या 2-4 महिन्यापासून व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे होता. वेळ घालवायला नको होता. टाईमपास करायला नको होता. मोबाईलवरती खूप वेळ गेलाय. जरा स्वतःचा वॉच टाईम बघा YouTubeचा. रील्स किती बघताय बघा. आपल्याकडे सोशल मीडिया काय ओपन आहे बघा. Instagram, WhatsApp, Facebook, Twitter पण आहे अनेक जणांकडे. हां, राजकीय नेता असल्यासारखा. काय करायचं? येते ना Telegramवरती सगळं. कशाला पाहिजे बाकीचं? पिंग वाजले की लगेच बघायचं कुणाचा काय मेसेज आलाय. टेन्शन घेत बसायचं मेसेज काहीतरी वेगळाच आल्यावर. कुणातरी स्टेटस बघत बसायचं दिवसभर काहीतरी वेगळा स्टेटस दिसला की टेन्शनमध्ये अजून. हां, नका असले प्रकार करू. 1000 वेळा लास्ट सीन बघत बसायचं कोणाचा तरी. ऑनलाईन आलेला का? ऑनलाईन आली होती का? मग माझा मेसेज सीन नाही केला. मग मेसेजला माझ्या रिप्लायच नाही गेला. मग काय झालं असेल? त्यासोबत काय सुरू असेल कसं? अरे गप्पा, वेळ आहे का ती? दिवस बदलले, परिस्थिती बदलली, कठीण काळ सुरू आहे सध्या. जागांचं प्रमाण कमी, पोरांची संख्या जास्त. नुसतीच जास्त नाही, स्मार्ट पोरांची संख्या वाढली. सगळं हातात मिळतंय. ठीक आहे? आपल्याला एकच गोष्ट सक्सेस देऊ शकते. अभ्यासाव्यतिरिक्त ती म्हणजे सातत्य. शेवटपर्यंत टिकवा. मी शब्द देतो तुम्हाला, तर परीक्षा होईपर्यंत रोजच्या रोज जर अभ्यास करत राहिला, नाही रिझल्ट आला तर मला फोन करा. ठीक आहे? पुढची अजून एक गोष्ट सांगतो. हे मागील परीक्षेत झाल्या चुका टाळल्या. हे टाळलं तर 65 मार्क. पुन्हा हेच झालं तर पुन्हा 50 मार्क येणार. हे जर टाळलं तर 65 मार्क येणार. मी खरं सांगू लाज वाटते ना पेपर बघितल्यानंतर, असं भीती वाटते पेपर बघायला. हातात सुद्धा पेपर घेऊ वाटत नाही. अशा चुका झालेल्या असतात आपल्या. हे मीही केलंय, माझ्यासोबतही झालंय म्हणून म्हणतोय. 100% कितीतरी पोरांना असं वाटत असेल, तो पेपरच बघायला नको. असं उलटं सुद्धा वाटत नाही. अशा चुका झालेल्या असतात साध्या-साध्या, सोप्या-सोप्या. आणि असं वाटतं की मी ही कशी काय चूक करू शकतो? वाटतं ना? तर हे लय काळजीनं सांभाळा बरं का. किती लोकांनी एनालिसिस केलं मला माहीत नाही. केलं का तुम्ही एनालिसिस? की आपले किती प्रश्न चुकले? कुठल्या विषयातले चुकले? का चुकले? का पेपर दिला फेकून? हां? का पेपर झाला डायरेक्ट गावाकडे गेला अजून आलाच नाही? बघितलं का बारकाईनं? की विज्ञान विषयात का चुका झाल्या? जिओग्राफी विषयात का चुका झाल्या? किंवा स्पेसिफिक त्या प्रश्नानुसार तुम्ही काढलं का? एखादा प्रश्न चुकला असेल तर का चुकला? काय विचार केला? हा प्रश्न चुकायला पाहिजे होता का? हाणा कानफाडीत 2 स्वतःच्या. त्याशिवाय नाही डोकं चालणार. हं? करायला पाहिजे ना? हे किती एनालिसिस केलंय किंवा एनालिसिस केलं, लिहून ठेवलंय का? किंवा चिटकवलंय का तुमच्या डेस्कच्या इथं? अभ्यास अख्खं गाव करतंय रे. पण 5 मोजकीच पोरं होतायत. आपण कधी त्या मोजक्यांमध्ये? मग पास होणारी मोजकी पोरं करतात काय? मी आत्ता ज्या गोष्टी सांगतोय त्या सांभाळतायत. प्रामाणिकपणे सांगतोय. अभ्यास सगळे करतायत ना. प्रत्येक जण पॉलिटीला तेच वाचतंय, जिओग्राफीला तेच वाचतंय, इकॉनॉमिक्सला तेच वाचतंय. किमान त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही वाचत असाल, तरी तुमचा निकाल येत नाही. का बरं? कारण मी आता ज्या गोष्टी सांगतोय, त्या तुम्ही रिपीट करताय. तिकडे लक्ष देत नाहीये. ठीक आहे? तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती तुम्हाला सांभाळली पाहिजे. पुढं आयोगाची चौकट. अजूनही सांगतोय, खूप विश्वासानं सांगतोय. पॉलिटिसारखा विषय आहे. संसद, घटक नाही करायचा. पंचायत राजच्या भागामध्ये फक्त ग्रामप्रशासन करायचं. आत्ता पुन्हा 5व्या-6व्या वर्षी सुरू झाले. जे 2-2 प्रश्न आलेत गट ब आणि गट क ला. ग्रामप्रशासनाच्या बाहेर प्रश्न नाहीये. जिल्हा परिषदेवरती प्रश्न नाही. पंचायत समितीवरती प्रश्न नाही. नगर परिषद, नगरपंचायतवरती प्रश्न नाही. कटक मंडळावरती प्रश्न नाही. आपल्याला सवय ते पंचायताचं 350, 250, 300 पानाचं पुस्तक सगळं वाचायचं, पाठ करायचं. अरे नाही प्रश्न येत. ग्रामप्रशासन फक्त करा. पॉलिटिक्सच्या बाजूने महाराष्ट्राचा भाग जास्त करा.
जास्त नाही, तोच करा फक्त. नका संसद करू. मी पुन्हा एकदा सांगतोय, नका पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती, काही गरज नाही. करंटचा जर किंवा करंटच्या अँगलनं जर तुमच्या वाचनात आलं त्या गोष्टी, करंटला जर चर्चेत मुद्दा असेल, तर ते ते पॉइंट लक्षात ठेवा, तुमच्या नोट्समध्ये ऍड करत चला. म्हणजे ते जर आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन जर आला चर्चेतल्या मुद्द्यावरती, तर तो तुमच्या नोट्समध्ये असेल आणि तो तुम्हाला सोडवता येईल. येते का लक्षात? तर ह्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या. जिओग्राफीच्या बाजूनं महाराष्ट्राचा जिओग्राफी चांगला करा. भारताचा जिओग्राफी अख्खीच्या अख्खी पुस्तकं वाचायची गरज नाहीये. 4च टॉपिक चांगले करा. भारताचे स्थान विस्तार, प्राकृतिक भारताचा भूगोल, हवामान आणि लोकसंख्या, बस झालं. 3-4 प्रश्न तिथं कव्हर होणार तुमचे. आणि करंटचा अँगल थोडासा सांभाळा जिओग्राफीच्या बाजूनं. कुठं सुनामी आली, कुठं भूकंप आला, प्रश्न येऊ शकतो त्या घटकावरती. ठीक आहे? तर ह्या गोष्टी सांभाळा. इतिहासाच्या बाजूनं वास्को द गामा भारतात आल्यापासून संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत गरज नाही रे बाबा. कुठं प्रश्न असतो? तुला सांगितलं 1000 वेळा सांगतोय कशात प्रश्न असतो. चौकट बघ जरा एकदा काढून कुठं प्रश्न आहेत. त्याच्या बाहेर नका जाऊ. जर इतिहास जर वाचायचा म्हणला, 2 महिने 4 महिने पुरायचे नाहीत, एवढा मोठा इतिहास आहे. आणि ते लक्षात ठेवायचं, फॅक्च्युअल गोष्टी खूप आहे. ते चौकटीत अभ्यास कर, तेव्हा रिव्हिजन होतील. हा, मोठीच्या मोठी पुस्तक आहेत प्रत्येक विषयाला. 7 विषय आहेत तुझ्याकडं. तर 7 विषय सगळे सगळे जर वाचायचे म्हणले पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, एकदा सुद्धा सगळं वाचून होणार नाही परीक्षापर्यंत. पुन्हा एकदा सांगतोय, पॉलिटी सगळं वाच, 700-800 पानाचं पुस्तक, महिना जातोय. 15-20 दिवस जातात. जिओग्राफी वाच, महाराष्ट्राचा भारताचा भूगोल, 1000 पानं दोन्ही मिळून जातोय महिना. बाकीचे विषय कधी वाचणार, रिव्हिजन कधी करणार? करंट आहे, मॅथ, रिजनिंगची मरणाची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. चौकटीत अभ्यास करा. एखादा दुसरा प्रश्न जर बाहेर येतोय म्हणून त्याच्यासाठी लक्षात ठेवा, जर 8-8, 10-10, 15-15 दिवस एक्स्ट्रा जर देत असाल तर ते चुकीचं आहे. कमीत कमी गोष्टीमध्ये चांगले मार्क आले पाहिजेत आणि येतात ते. आपण काही शॉर्टकट जात नाहीये. आयोगाचे चौकट, सिलेबस, पीवायक्यू बघून आपण ते करतोय. सिलेबस आणि पीवायक्यू जरा ताळमेळ घालत जावा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आयोगाचा भर कशावरती आहे 4-5 वर्षापासून. आपण ते कधीच बघत नाही, फक्त वाचायचं. पीवायक्यू नाही सोडवायची, टेस्ट पेपरची प्रॅक्टिस नाही करायची, कशावरती कसा प्रश्न येतो बघायचं नाही जन्मात. नुसतं दिवसभर लायब्ररी सकाळी 7ला जायचं, 11 पर्यंत नुसतं वाचायचं. वाच वाच वाच. अरे काय होतं वाचून? जे पेपरला जाऊन तिकडे करा ते कर की इकडे इकडे करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. ते सांगतो पुढे. चला, आयोगाची चौकट सांभाळा. कंबाईन मेंटर ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती आहे. ठीक आहे? टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण टाकतो, तिथून तुम्हाला ते बघता येईल. आणि कंबाईन मेंटर ऑफिशियल ॲपवरती पण चौकट आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे? सगळ्या गोष्टी टेलिग्रामला खूप टाकत असतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी, ज्याचा फायदा होतो, दिशा मिळते, आत्मविश्वास वाढतो, करायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे वर्ष 1.5 वर्षात 60,000 पोरं आलेत तिकडं. एवढा पोरांनी जीव लावलाय. का तर खरं सांगतोय, पास होण्यासाठी सांगतोय. ह्या गोष्टीमुळे फायदा होतो. फक्त शिकवणं, फक्त अभ्यासाचं सांगणं, एवढा माझा दृष्टिकोन नसतो. की अभ्यासाला अडथळे आणणाऱ्या काय काय गोष्टी आहेत, तर त्या अडचणी सुद्धा पोरांच्या मार्गातून बाजूला करून परत अभ्यासाकडे खेचणं, हा माझा दृष्टिकोन आहे. तर तुम्ही कितीही चांगलं शिकवा, पण पोरगं त्या अडचणींमध्ये जर अडकून असेल, त्याचे प्रश्न सुटत नसतील, ते कसा अभ्यास करेल? म्हणून सीएमओ काउन्सिलिंग करतोय सुरू. पोरांनी शास्त्रज्ञ व्हावं हे माझ्या अजिबात डोक्यात नाही, कधी होऊ पण नाही. पोरं पास झाली पाहिजे. हे बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, आतून बोलतोय. हे पाहिलंय, वाईट परिस्थिती पाहिली, आज चांगली परिस्थिती सुद्धा बघतोय. प्रत्येक गोष्ट सहन करून इथपर्यंत आहे. आपुलकीने येऊन पोरं ज्यावेळेला धडाधडा रडतात ना, तर त्यावेळेला असं वाटतं की आपण कमवलं, आपण माणसं कमवली, आपण विद्यार्थी कमवले. आज गावगाड्यातला पोरगा जोडला गेलाय. खाली इकडे सिंधुदुर्ग पासून इकडे वर गडचिरोलीच्या गावात पोर आहेत. हे का बरं? मायासारख्या एका पोराकडे का पोरं आकर्षित व्हावी? काहीतरी पटतंय ना. खरं सांगतोय, गोड नाही बोलत आहे.
जर नव्यानं तुम्ही हे सेशन बघत असाल, जुनी पोरं तर बघतातच, पण नव्यानं कोणी हे लेक्चर बघत असेल तर सांगतो की फायदा होणार. नाही झाला तुम्ही फोन करू शकता, ऑफिसला येऊ शकता. इथून सांगतोय, इथून बेंबीच्या डेटापासून सांगतो. खूप कमी लेक्चर घेतो, पण ती लेक्चर अशी घेतो पुढचे 4-6 महिने परीक्षा होईपर्यंत मार्ग दिसतो, दिशा दिसते. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेतच. एखाद्या दिवशी आपण बोलू. रिव्हिजन कंबाईनची सगळी जी काही सक्सेस जो आपण म्हणतो तो इथे चालतो बरं का. जे आपल्याला कधी आपल्याला जमलं नाही, रिव्हिजन कशी करायची आपल्याला माहित नाही. ठीक आहे. किती दिवसात कुठल्या विषयाची रिव्हिजन झाली पाहिजे याचा आपल्याला थांगपत्ता नाही. परीक्षा होईपर्यंत 1 किंवा 1.5 किंवा 2 रिव्हिजन आपली सुरू असते. आणि या परिस्थितीमध्ये आपण पेपर द्यायला जातो ना आपल्याला 38, 42, 40 असे मार्क येतात. तर सगळं वाचून मी पेपरला गेलतो, तरी मला मार्क नाही आले. फक्त वाचून जाऊन पेपरला गेल्यावर मार्क येतात का? अख्खा महाराष्ट्र आला असता ना मग इकडं परीक्षा द्यायला. सगळ्यांनीच वाचलं असतं आणि पेपरला गेले असते. परफेक्शन नावाचा काही प्रकार आहे का नाही? ते परफेक्शन जर व्हायचं असेल तर याची लई गरज आहे. आता तुम्ही सुरुवात केली समजा फेब्रुवारीपासून सुरुवात केली. तर समजा पॉलिटी तुम्ही 7 दिवसामध्ये सर संपवत असाल. सुरुवातीच्या काळामध्ये 6-7 दिवसामध्ये संपतो आरामात तो. संपतो. काही इश्यू नाही तेवढा. आणि आता परीक्षा तुमच्या तोंडावरती आल्या 8-10 दिवसावरती. मग परत पॉलिटीला 7च दिवस देणार का? 7च दिवस देणार का? परीक्षा तोंडावर आहे 8 दिवसामध्ये. पॉलिटी 1-2 दिवसापासून संपला पाहिजे. मग कसं करायचं ते? तर त्यासाठी तुमच्याकडे नोट्स तयार असल्या पाहिजेत किमान 4 विषयांचे. तो अभ्यासाचा टाइम कमी करत आणला पाहिजे. आता ही पॉलिटीला 10 दिवस लागतात वाचायला आणि परीक्षा तोंडावर आली तर 10 दिवसच लावतोय. अशानं पास नाही होणार. शेवटच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये सगळी रिव्हिजन झाली पाहिजे. तर त्यासाठी नोट्स ठीक आहे फार महत्वाचे आहेत. मार्केटमधनं कुठल्या कुणाच्या तरी नोट्स घ्यायच्या, त्या नोट्स सगळ्या वाचायच्या. जर अशाने जर पास होत असतं तर सगळी पास झाली असती ना. स्वतःची मेहनत काय ते दाखवा. रेफरन्स बुक घ्या. 2-4 वेळा चांगले वाचा. स्वतःच्या नोट्स तयार करा. करंट मधला डाटा त्याच्यामध्ये ऍड करा. PYQ मधले जे काही मुद्दे आहेत महत्वाचे पॉईंट ते ऍड करा. हे सगळं करून त्याच्यावरती रिव्हिजन करा. ही तुमची मेहनत आहे. इथं मेहनतीला मार्क येते. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं भर द्या. 110 दिवस आहेत तर किमान 5 रिव्हिजन आपल्या झाल्या पाहिजेत. 5 रिव्हिजन लक्षात ठेवा. चला पुढं. लय महत्वाचं आहे बरं का रिव्हिजन. मी खूप कमी बोललोय आता त्याच्यावरती, पण ह्याच्याशिवाय काय होणार नाही. ठीक आहे. पुढं हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. PYQ वर जो ठेवेल कमांड त्यालाच येईल डिमांड. हे मी सहज पॉईंट टाकता PPT बनवताना असं टाकून दिलं ते. जर गमतीचा जर भाग सोडला तर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कदाचित मला नाही वाटत की PYQ वर कंबाईन मेंटर एवढा जोर कोणी आजपर्यंत दिला असेल. आपण जे आपल्या टेलिग्रामला PYQ रिफ्लेक्शन जे आपण सातत्याने टाकत असतो, त्याच्यावरून मुलांना कळलं की PYQ सुद्धा रिफ्लेक्ट होतात किंवा परत परत येतात. PYQ सुद्धा खूप काळजीने करावे लागतात. हे तेव्हा कळलं ना, आता सगळेजण PYQ काळजीने करतायत. आता वाचण्याव्यतिरिक्त कोणी काही करत नव्हतं. ही पहिली गोष्ट. त्यामुळे इथं तुमची कमांड पाहिजे. आत्ताही सांगतो, ज्यांना म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की बऱ्याच जणांचे 1-2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आलेले चुकले असतील आत्ताच्या परीक्षेमध्ये. 100% चुकले असतील. इथं नाही ना लक्ष. दिवसभर फक्त वाचायचं. कसे सोडवायचे मग PYQ? तुम्ही समजा अभ्यासाला बसलाय. समजा तुमचा घटना निर्मिती हा टॉपिक वाचून झाला. लगेच PYQ सोडवा 100-150 काय असतील. चुकला PYQ लगेच पुस्तकात जाऊन बघा. काही नवीन मुद्दा वाटला तर तुमच्या एरर वहीमध्ये लिहून काढा. एक एरर वही घाला मोठी. 20-20, 25-25 वानं प्रत्येक विषयाला सोडा. नवीन मुद्दे आढळले की लगेच एरर वहीमध्ये ऍड करून टाकायचे. एखादा दिवस काढायचा त्याच्यामध्ये मग ती सगळी रिव्हिजन करून घ्यायची नवीन मुद्द्यांची. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की नाही परत लिहूया की आता एकदा वाचलंय कुठे विसरणार आहे. असं फक्त त्याच वेळेला वाटतं. वाचलंय विसरणार नाही पण 100% विसरते. मग गप लिहून काढायचं. ठीक आहे. याच्यावरती काम करा. PYQ शिवाय गत्यंतरच नाही. चांगले PYQ पाहिजेतच. जर तुम्ही 1000 वेळा जरी वाचले असतील तर प्रत्येक वेळेला PYQ मधून नवीन काहीतरी सापडतं. PYQ मग काय काय गोष्टी कळतात तुम्हाला? एकतर आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत समजते. प्रत्येक विषयानुसार समजते. बरेच प्रश्न रिपीट होतात ते तुमचे बरोबर येतात. आयोगाची भाषा समजते. प्रत्येक टॉपिकवर आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे
पॉलिटी विषयावरती प्रश्न विचारण्याची पद्धत आपण बघतोच, पण प्रत्येक टॉपिकवरती कसं प्रश्न विचारते, राज्यपालावरती कसं विचारते, घटना निर्मितीवरती कसं विचारते, जॉग्राफीमध्ये खनिज संपत्ती, वन संपत्तीवरती कसं विचारते, पण कुठल्या मुद्द्यांवरती आयोगाचा भर आहे जास्त विचारण्याचा. आता तुम्ही दारिद्र्य, बेरोजगारी, इकॉनॉमिकच्या बाजूने बघितलं तर तेंडुलकर समिती आणि परत ज्या रंगराजन समिती, अशा लकडावाला समिती, अशा 2-3 ज्या समित्या आहेत, आयोगात सारखे प्रश्न आहेत या समित्यांवर. का बरं आयोग रिपीट विचारते? तुम्ही मागचे 5 पेपर काढले तर रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती सलग प्रश्न आहे. आयोगाला दुसरी समिती सापडत नाही का? आहे ना काहीतरी त्याच्या पाठीमागं? आयोगाची ठरली ना चौकट, की कशावरती जास्त प्रश्न विचारायचे, कुठल्या गोष्टी चर्चेत आहेत. आपण ते बघतच नाही. ठीक आहे? तर या गोष्टी बघायच्या. मग पी-वाय-क्यू फार महत्त्वाचे आहेत. सायन्सच्या बाजूने सुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण सायन्स विषयामध्ये नॉलेजच्या दृष्टीनं खूप प्रश्न आपले बरोबर येतात. पण जर तुमची पी-वाय-क्यूवरती चांगली कमांड असेल, ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित बघितले, की आयोग कशी उत्तर देते, काय वेगळेपणा आहे का उत्तर देताना, काय क्लू देतंय का, काय टेक्निक देतंय का, या अँगलनं सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, परंतु काही गोष्टी लॉजिक जे स्वतःचं डेव्हलप केलेलं दुसऱ्याचं नाही, तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं यूज करायचं आहे वैयक्तिक, आणि ते प्रॅक्टिसनं टेस्ट पेपर सोडून, पी-वाय-क्यू सोडून ते होतं. चला परत टेस्ट पेपरचा सराव. याच्या आधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, नोट्स. हा मुद्दा महत्वाचा आहे, जी स्लाइड याच्यामध्ये आलेली नाहीये. नोट्स स्वतःच्या पाहिजेत. किमान 4 विषय, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, या 4 विषयाच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत. हक्काचे विषय आहेत. तर शेवटच्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण सिलेबसवरती जर चांगले रिव्हिजन व्हायचे असेल तर याच्या स्वतःच्या किमान 4 विषयाच्या नोट्स पाहिजेत. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स, या 4 विषयांच्या नोट्स आपल्याकडे तयार असल्या पाहिजेत. करंटच्या सुद्धा नोट्स तुम्ही काढू शकता. फॅक्च्युअल तुम्ही इयरबुक वाचा किंवा मंथली जे काही वाचत असाल तर त्याच्या सुद्धा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला काढता आला पाहिजे. आता बरेच जणांना करंटची खूप अडचण येते. का अडचण येते बरं? करंट फक्त आपण वाचतो रोजाना ठेवल्यासारखं. नाही, रोज ते आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणून आपण करंट वाचायचं. आपण परीक्षेचा अँगल डोक्यात ठेवून वाच ना. मग अँगल कसा बघायचा? आपण बघितले का मागच्या 5 वर्षात करंटचे कसे प्रश्न विचारलेत? नाही बघितले. कारण करंटचे प्रश्न रिपीट नाही होत ना, म्हणून ना. पण बघितलं पाहिजे पुरस्कारावरती कसा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आर्थिक घडामोडीवरती कसा प्रश्न विचारला जातो, अंतरिक्षवरती कसा प्रश्न विचारला जातो, पुरस्कारावरती कसा, क्रीडावरती कसा, कृषीवरती कसा, पर्यावरण विषयक घडामोडीवरती कसा, व्यक्तिविशेषवरती कसा, निधन वार्तावरती कसा, हे कळलं पाहिजे ना. अँगल कळतो. प्रश्न बघितल्यानंतर कळतं की कुठल्या मुद्द्यांवरती समजा स्टेटमेंट वाईज प्रश्न आलाय तर कशावरती आयोग चुकवते, तारखेमध्ये चुकवते का पुरस्कारामध्ये चुकवते, त्या व्यक्तीला मिळालेल्या पुरस्कारामध्ये काहीतरी वेगळं देते, काहीतरी कळतं तुम्हाला. पण बघा, तुम्ही समजा आता पुरस्कार टॉपिक वाचताय तर मागचे पुरस्कारावरचे प्रश्न बघून घ्या. हे कुठल्या पुरस्कारावरती मॅक्झिमम प्रश्न आहेत. बरं ठीक आहे, साहित्य अकादमीवरती प्रश्न आहेत. मग प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे? स्टेटमेंट वाईज विचारते का, हा पुरस्कार साहित्य अकादमी कुणाला मिळाला, व्यक्तीवर विचारते का, या व्यक्तीला मिळाला तिनं कुठलं पुस्तक लिहिलं याच्यावरती विचारते का, या व्यक्तीला मिळाला आणि ती कुठल्या जिल्ह्यातली आहे, कुठल्या ठिकाणच्या आहे हे विचारते. हे बघा ना थोडंसं. सहज काय मिळणार नाही, मेहनत घ्यावी लागते प्रत्येक विषयासाठी. तुम्ही आलाय आणि मी आता वाचले आणि मला 15 पैकी 10-12 नाही. प्रत्येक विषयाला बारकाईने मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे? चला. त्यामुळे नोट्स ह्या पाहिजेत. करंटच्या सुद्धा तुम्ही नोट्स स्वतःच्या काढू शकता. शक्य असेल तर सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्ही स्वतः काढल्या खूप उत्तम आहे. वेळ लागतो थोडंसं स्पीडमध्ये किंवा थोडासा अभ्यासाला जास्त वेळ द्यावा लागतो. पण कमीत कमी या 4 विषयांच्या तरी आपल्याकडे असल्या पाहिजेत. शेवटी खूप फायदा होतो या गोष्टीचा. पुस्तकात न वाचून शेवटी रिव्हिजन होत नाही. आपण म्हणतो की मी पुस्तकामध्ये अंडरलाईन केलंय आणि अंडरलाईन केलेलं मी वाचतो. नाही होत. अंडरलाईन केलेले वाचतो आणि आपल्याला असं वाटतं हे आजूबाजूमधलं काहीतरी आलं तर मग इतरही गोष्टी आजूबाजूच्या आपण वाचून बसतो आणि त्याच्यामुळे वेळ लागतो, रिव्हिजन होत नाही. ठीक आहे? चौकट विसरू नका. आयोगाची चौकट विसरायची नाही. पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला किंवा आपल्या ॲपवरती भेटेल. इथं काहीतरी राहिले. पी-वाय-क्यू. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सोडवतो का रे आपण? आज एक मुलगा आला होता माझ्याकडं. तर मी 4च टेस्ट पेपर सोडवले. स्कोर आहे 45. 4 टेस्ट पेपरमधून काय होतं? मी नेहमी सांगतो ना, एक सुंदर माझं वाक्य. ते स्पष्ट आहे. आपली लायकी दाखवण्याचं उत्तम माध्यम आहे हे. खूप वेळा हे वाक्य सांगितलंय. टेस्ट पेपर सोडवा. मॅक्झिमम टेस्ट पेपर सोडवा.
बरेचदा असं होतं की काही ठिकाणी टेस्ट पेपर खूप अवघड असतात, कठीण असतात. पण नाही, जे चौकटीत तुम्ही वाचताय ना, त्यातले किंवा त्या टॉपिकवरती आलेले प्रश्न तुमच्या टेस्ट पेपरला चुकले नाही पाहिजे. मी यावरती का भर देतो? कारण मला कोणी पास केलं असेल तर फक्त टेस्ट पेपर आणि प्रॅक्टिसने केले. जर मला टेस्ट पेपरचा फायदा नसता झाला, तर मी टेस्ट सिरीजच सुरू केली नसती. मला जिथं-जिथं वाटतं की या गोष्टीचा फायदा होतो, या गोष्टी मग मार्क वाढतात, त्या गोष्टीला मी हात घालतो. म्हणून मागच्या वेळेला पहिल्यांदा टेस्ट सिरीज सुरू केली. स्वप्नातही विचार केला नव्हता, एवढं पोरं डोक्यावरती घेतील. यावर्षी पुन्हा प्रयत्न केला. पहिल्या 2 दिवसातच अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. हे सगळ्याच गोष्टी. म्हणजे ठिकाणं वाढवली, जिल्हे वाढवलेत. का वाढवले? विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला. आणि सगळ्यात आनंदाची आणि समाधानाची गोष्ट मला ही वाटते. काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी शाळा बघतायत. स्वतःच कोऑर्डिनेटर बघतायत आणि म्हणतात की सर पेपर पाठवा. आम्ही इथलं मॅनेजमेंट करतो. मला असं वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त माझ्यासाठी मोठं यश काही नाहीये. ही खूप समाधानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक आहे. आणि खूप आता आपलं 2026 साठीचे टेस्ट सिरीजचे प्रवेश आणि इतर सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीच्या सुरू आहेत. आणि तुम्ही सगळेजण जो काही प्रतिसाद देताय, जे काही सातत्याने विश्वास दाखवताय, त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो. आणि हे फार महत्वाचं आहे. बरं ठीक आहे, आपण टेस्ट पेपर सोडवायला घेतले. आपण काय करतो रे टेस्ट पेपर सोडवल्यावरती? टेस्ट पेपर सोडवतो, 40-42 मार्क आले, टेस्ट पेपर बंद करायचा, लायब्ररीमध्ये जायचं आणि संध्याकाळी बॅग घ्यायलाच लायब्ररीमध्ये परत जायचं. टेस्ट पेपर सोडवला, 40-42 मार्क आले, टेन्शन येतंय आपल्याला, डिप्रेशन येतं, आपण रूमवरती जातो, 4 तास झोपतो परत बॅग घ्यायला येतो लायब्ररीमध्ये. ही आपली अवस्था. टेस्ट पेपर कसा सोडवायचा हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. अरे पूर्व म्हणजे फायनल परीक्षेच्या आधीची तयारी असते रे ही. इथं जे करता तेच फायनल पेपरला करावं लागतं. आपण टेस्ट पेपरला वेगळा प्रकार करतो. आपण फायनल पेपरला वेगळे प्रकार करतो. टेस्ट पेपर आपण सोडवताना आवडीच्या विषयापासून सोडवतो आणि फायनल पेपरला गेल्यावर पहिल्या प्रश्नापासून सोडवतो. बोंबाबोंब सगळी. इथं जे करणार आहात, इथं टेस्ट पेपर कसा सोडवायचा हे सुद्धा कळत नाही. कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, नुसतं आपलं सरसकट सोडवायचं. ठरवतो का की पॉलिटिक्सला एवढा वेळ, मॅथ्सला एवढा वेळ राखून ठेवायचा, इकॉनॉमिक्सला एवढा, सायन्सला एवढा. कधी आहे का असलं प्लॅनिंग आपलं? टेस्ट पेपर सोडवताना कुठल्या विषयापासून सोडवायचा, पद्धत काय असली पाहिजे हे तर आपल्याला माहित आहे का? पहिल्याच राऊंडमध्ये किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे हे माहित आहे का? 100 पैकी किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे हे आपल्याला माहित आहे का? नसतं माहित. नुसते फक्त सोडवायचे. या गोष्टीवरती सुद्धा थोडंसं टेस्ट सिरीजच्या आधी टेस्ट सिरीजमध्ये थोडंसं एक सेशन पूर्ण पद्धतीचं युट्यूबला किंवा आपल्या ॲपमध्ये घेऊन टाकतो, जेणेकरून तुम्हाला ते गोष्टी लक्षात येतील. हे केलं म्हणजे सरावाच्या बाजूनं, अभ्यासाच्या बाजूनं तुम्ही परफेक्ट होतायच रे. वाचताय, जीव तोडून वाचताय. पण फायनल पेपरला जाऊन काय करायचं? हे करायचं हे. हे असं करायचं असं. ठीक आहे? हे असं करायचं असं. आणि आता 5वी आन्सर केल्या. आपलं 5वी OMR आलं. सॉरी 5वी OMR म्हणजे 5वा गोल आलाय. एवढं कन्फ्यूज आहे, कन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये. 5वा गोल आलाय OMR मध्ये. आता मजा आहे ना? 4 गोल असताना वेळ पुरत नव्हता. तरीही 10-10, 15-15 गोल करायचे राहायचे. आता 100च्या 100 गोल करायचे. प्रश्न येत नसला तरी गोल करायचा आहे. येत असला तरी गोल करायचा आहे. दिवसेंदिवस गोष्टी कठीण होत चालल्यात. कदाचित हे कट ऑफ वाढल्यामुळे होतंय असं वाटतंय. का असं वाटू नये? असं असू शकतं ना? 100 गोल करा ना. किती वेळ जातो फक्त जरा चेक करा. 1 गोल करा आणि टोटल 100 गोल करून बघा. कधी असं केलंय का? OMR घेतले नुसतेच गोल केले. टाइम लावून 100 गोल. बघा ना किती वेळ जातो. 10-12 मिनिटं तर तिथेच जातात. म्हणजे 100 प्रश्न किती वेळात सोडवायचे? किंवा किती वेळामध्ये त्याची उत्तरं काढायची आहेत? 50 मिनिटात. याचा विचार करतो का आपण? टेस्ट सिरीजलाही आपण 5 गोल असणारच OMR घेतले. त्याचं कारणच असं आहे. फायनल पेपरला गेल्यावर तुम्हाला ते करायचंय. ठराव तुमचा त्याच्यावरतीच होईल.
10-12 दिवस फक्त OMR वरती काम केलंय. प्रॉपर गोल असला पाहिजे, कागद व्यवस्थित असला पाहिजे OMRचा. त्या OMR वर गोल करताना पेन घसरला नाही पाहिजे, एवढं चांगलं काम केलंय. लँग्वेज सुद्धा खूप विचार करून टेस्ट सिरीजमध्ये वापरले, कागद सुद्धा खूप विचार करून वापरलाय, सगळंच आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतो ना, मी थोडं देतो, पण इतकं चांगलं देतो की शंका नसते तिथं. ठीक आहे? तर याचा सराव व्हायलाच पाहिजे. किमान या पूर्व परीक्षेला किमान तुमचे 25+ टेस्ट पेपर कमीत कमी म्हणतोय सोडवून झाले पाहिजे, त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं. ठीक आहे, 40 प्रश्न बरोबर आले, 60 प्रश्न चुकले. बघा ना का प्रश्न चुकले, कुठला प्रश्न चुकला, कशामुळे चुकला, नीट वाचला नाही, सिली मिस्टेक, गडबड केली, जे काही असेल वाटेवरती बघा. नवीन काय डाटा सापडला टेस्ट सिरीज मधून, नवीन काय डाटा सापडला तो पुस्तकात ऍड करून घ्या तुमच्या. ठीक आहे, तो पुस्तकात ऍड करा, नुसता वाचून सोडून देऊ नका. ही सुरुवातीला माझ्या ह्या चुका झाल्या होत्या किंवा बघितलं चुकले, हा कुठले कुठले प्रश्न चुकले, हे चुकला का चुकला, चला हा पॉईंट जो होता तो आपल्याला माहित नव्हता, दिला तसाच सोडून. असं वाटायचं की आता लक्षात राहिले, आता एकदा आपण वाचला, डोक्यात फिट झाला, आता विसरणार नाही. परत 4 दिवसानं तो मुद्दा विसरला. त्यामुळे लिहून ठेवा, पुस्तकात, नोटबुकमध्ये, इयर वहीमध्ये लिहून ठेवा. नवीन नवीन जे काही मुद्दे करंटच्या बाजूने जास्त सापडतात लिहून ठेवा, सायन्सच्या बाजूने सापडतात लिहून ठेवा, हिस्ट्रीच्या बाजूने सापडतात लिहून ठेवा. ठीक आहे, टेस्ट सिरीजचा खूप फायदा होतो. चांगल्या पद्धतीने द्या, कुठलीही द्या. ठीक आहे, सीएमओचीच द्या किंवा कंबाईन मेंटरचीच द्या, अजिबात असला हट्ट नाही मी कधी करतही नाही. कुठलीही द्या, कशीही द्या, पण टेस्ट पेपर मॅक्झिमम सोडवायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, रात्रंदिवस काम केलं या गोष्टीवरती, टेस्ट पेपरवरती. त्याचं कारणच हे होतं की लय फायदा होतो या गोष्टीचा. ठीक आहे, आणि जिथं ज्या गोष्टीचा फायदा होतो त्याच्यावरतीच काम करतोय. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पेपर देण्याची मानसिकता. कधी कोणी सांगितलं का ही गोष्ट? विचार करतो का कधी त्या 1 तासाचा? अभ्यास केला, भरपूर सराव केला आणि पेपरात जाऊन बसला. हँडल होतं का प्रेशर? धड, 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 धड. ठोके हजारावर गेलेले असतात हृदयाचे. ठीक आहे, शरीराला नाही, डायरेक्ट मेंदूला घाम सुटलेला असतो. हे कशामुळे होतं? कधी विचारच नाही ना केला त्या 1 तासाचा, मला जाऊन काय करायचं त्या 1 तासामध्ये. मेंटली कधीच नाही तयार झाला त्या 1 तासासाठी. तर खूप अभ्यास केला, 2-4 वर्षापासून अभ्यास करतोय, प्रेशरच हँडल नाही होत. कसं होईल? पेपरला गेल्यावरती किंवा पेपरच्या दिवशी तुला कळतं की आता चला पेपरला आपल्याला पेपर द्यायचा 11 वाजता. पेपरच्या दिवसापर्यंत त्या पेपरच्या 1 तासाचा विचार आपण करत नाही. सातत्याने विचार करावा लागतो त्या गोष्टीचा. मी पेपर छान देणार आहे, माझी गडबड होणार नाही, मी सिली मिस्टेक नाही करणार, मी पेपर व्यवस्थित सोडवणार आहे, माझं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होणार आहे, मॅथ रिजनला मी एवढा वेळ राखून ठेवणार आहे. या गोष्टी बोलत चला ना. सातत्याने विचार करा. तुमच्या विचारावरती सगळं डिपेंड आहे, लक्षात ठेवा. आपण नाही करत आहे विचार. मी पुन्हा एकदा सांगतोय, जेवढा अभ्यास महत्वाचा आहे, तेवढाच पेपरचा 1 तास महत्वाचा आहे. हे जीव ओतून केलं आणि इथं जर कमी पडला तर संपला विषय. पेपरला सुरुवात कशी करायची आहे, म्हणजे अगदी पेपरच्या सेंटरवर तुम्ही अर्धा तास अगोदर गेला, तर अर्धा तास अगोदर गेल्यानंतर मी काय करेल? मी फक्त उभा राहील, बसेल, शांत बसेल का मी काहीतरी फॅक्ट मी लिहून नेलेल्या असतील तर थोड्याशा वाचेल, हे सुद्धा ठरलेलं असलं पाहिजे. कारण 1 तास अगोदर आपण जातो. मग काय करायचं, इकडे तिकडे बघत बसायचं, कोण आलंय, कोण ओळखीचं भेटतंय का आपल्याला तिथं, मग त्याला विचारायचं झाला का अभ्यास तुझा? मग ती म्हणते हा झालाय पण जरा टेन्शन आलंय, मग ते निगेटिव्ह करते आपल्याला. असंच ना, जावा तिथं, नका कोणाशी काय बोललं नाही पाहिजे, शांत बसा किंवा काय आणलं असेल लिहून, फॅक्ट वाचायचं असेल करंटच्या, वाचून घ्या. चला आतमध्ये तुम्ही अर्धा तास अगोदर आतमध्ये जाऊन बसलाय, बेंचवरती जाऊन बसलाय, मग आता काय करायचं? इकडे तिकडे बघायचं का? ओळखीचं कोण मागं आलंय का, म्हणजे आपल्याला तो दाखवलं उत्तर. दाखवतं का कोणी? कोणाला वेळ असतो का? तिथे जाऊन बसल्यानंतर काय विचार करणार आहेत तुम्ही? मग तिथे जाऊन गेल्यानंतर तुम्ही डेस्कवरती डोकं टेकून झोपणार आहे का काहीतरी चांगला विचार तुम्ही करणार आहे डोळे मिटून, हे सुद्धा हे केलं पाहिजे. आजूबाजूला बघायचं कोण आलंय का, कोण आलंय, त्यानं कसला पेन आणलाय, माझा असा आहे, पाण्याची बॉटल आणली का, कॅडबरी आणली का त्यानं, थोडं इकडे तिकडे मागं बघाय, तो कुठून आलाय, ठीक आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, कधीपासून असलं करायचं का? चला आता पेपर तुमच्याकडे 10 मिनिटं आधी तुमच्याकडे OMR आलेले आहे, OMR व्यवस्थित भरली पाहिजे. OMR भरून झाली 5 मिनिटं, परत अजून 5 मिनिटं हातात असेल, मग काय विचार करायचा, आता पेपर येईल आपल्याला. पेपर आल्यानंतर किंवा पेपर हातात आला, आता काय करायचं,
थोडंसं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की म्हणजे काय तर त्या पेपरवरती विचार करायचा का वेगळ्याच विचारांमध्ये जायचं. तर आता पेपर तुमचा सुरू झाला. तर आपल्याला माहीत पाहिजे की कुठल्या विषयापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण आपण जी प्रॅक्टिस टेस्ट पेपरमध्ये केलेली आहे तीच इथं करायची ना. स्वतःचाच पेपर इथं सोडवायचा. याही गोष्टीचा विचार केलेला असला पाहिजे की एखादा प्रश्न जर अवघड आला तर त्याच्यामध्ये आपल्याला गुंतून नाही राहायचं, घाबरायचं नाही. चुकून एखादा प्रश्न आपल्याला चुकला किंवा चुकलेलं कळलं तरी प्रेशरमध्ये यायचं नाही. याही गोष्टी तुमच्या स्वतःशी बोलून झाल्या पाहिजेत. याही गोष्टी तुम्ही तयारी ठेवली पाहिजेत. या गोष्टीची आपली तयारी नसते आणि तिथं जर एखादा प्रश्न चुकला आपला आणि ते आपल्याला तिथंच कळलं, सगळं कोलॅप्स, समोरचा अख्खा पेपरची वाट लागते. तर याही गोष्टीची आपली तयारी पाहिजे. शेवटपर्यंत टिकून राहिलं तर जिंकता येतं. ठीक आहे. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या सांभाळाव्या लागतात. आज तुम्हाला कळलं असेल की अरे अभ्यास हा एक भाग वेगळा आहे आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी पण लई सांभाळाव्या लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला मी हे पास होण्यासाठी सगळं एक्सप्लेन केलंय. तुम्हाला भीती वाटावी, अवघड वाटावं म्हणून नाही. येतंय का लक्षात? ठीक आहे. हे सांभाळलं पाहिजे. परत हां, आपला 50-50चा पॅटर्न लक्षात ठेवायचा. सगळ्यात महत्त्वाचं. खूप चांगले मार्क देणारे विषय हे, मध्यम मार्क देणारे विषय हे. इथं 50 पैकी किमान तुमचे 44-45 बरोबर घ्यायचे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी इथं चालू घडामोडी, सायन्स, मॅथ, रिझनिंगमध्ये 50 पैकी किमान 20-21 मार्क. ठीक आहे. कमीत कमी सांगितलेत 20-21. कमीत कमी 20-21 सांगितलेत. दोन्हीची जर बेरीज केली, मार्कांच्या बाबतीत दोन्हीची बेरीज केली तर तुम्ही म्हणजे 65 पर्यंत जाऊ शकता. इथं एवढेच मार्क वाढू शकतात. किमान इथं तुमचे 42-43 पण होऊ शकतात. ठीक आहे. पण 40 प्लस इथं मार्क पाहिजेत. 40 प्लस इथं तुम्हाला मार्क वाढवायला स्कोप आहे. इथं तुम्ही 30 पर्यंत जाऊ शकता. मॅथ रिझनिंग तुम्ही वाढवू शकता चांगलं. मॅथ रिझनिंगवरती जर भर दिला तर तुम्हाला आज जर 10 मार्क पडत असतील तर ते 14 पर्यंत जाऊ शकतात. 14 परत असतील तर ते 17 पर्यंत जाऊ शकतात. इथं स्कोप आहे. मी 20-21च म्हणले, 50 पैकी खूप कमी, निम्म्यापेक्षा कमी म्हटलंय, पण तुम्ही इथं 25 प्लस मार्क घेऊ शकता. म्हणजे डोक्यात काहीतरी गोष्टी ठेवून डोक्यात काहीतरी गोष्टी ठेवून मला असं वाटतं की तुम्ही अभ्यास करायला पाहिजे किंवा टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर म्हणला, सगळ्याच गोष्टी मला जर आल्या पाहिजेत, तसं कुठलंच नीट नाही होणार. ठरवायचं की बाबा हे माझ्या हक्काचे विषय आहेत, इथं मार्क नाही गेले पाहिजेत कुठल्याच परिस्थितीमध्ये. हे माझ्यासाठी कठीण वाटणारे विषय आहेत. काही लोकांसाठी मॅथ रिझनिंग सोपा विषय असतो. सोपा असेल तर तुम्ही तिकडे टाका. तिथलं एखादा अवघड वाटत असेल इकडे टाका. पण या स्ट्रॅटेजीनं तुम्ही थोडंसं जायला पाहिजे. जर इथं गेला तर ही गडबड पूर्व परीक्षा असल्यामुळे प्रश्नांची पाती राज्यसेवेपेक्षा थोडी किंवा सोपी असते. ठीक आहे. वरील पद्धतीने जरी अभ्यास केला तर कमीत कमी 65-66 मार्क पडू शकतात. फक्त सिली मिस्टेक होऊ देऊ नका. त्या गोष्टीमुळे तर बरबाद केलं आपल्याला फार त्या सिली मिस्टेकमुळे. 4-5 वर्षापासून हेच होते आपल्या सोबत. काही झालं तर कन्फ्युजन होऊन सोपे प्रश्न चुकवलं. हे कशामुळे होतं? फक्त प्रेशरमुळे होतं. म्हणजे प्रेशर हँडल न झाल्यामुळं कन्फ्युजन होतं. अभ्यास तर सगळा झालेला असतो. पण हे ऑप्शन का हे ऑप्शन माहीत असतं, सगळं केलेलं असतं. कन्फ्युजन होतं. ठीक आहे. 100 प्रश्नांपर्यंत व्यवस्थित पोहोचा. आपण पोहोचतो का? यावेळेला पोहोचलो का आपण गडबला? नाही. मॅथ्सचे प्रश्न राहून गेले सोपे-सोपे. टाईम मॅनेजमेंटच आपल्याला झालं नाही. का नाही झालं? प्रॅक्टिस आपण केली नाही नीट. अवघड प्रश्न थोडेसे दिसले. सोप्या विषयामध्ये अवघड प्रश्न दिसले. आपण गडबडून गेलो. शांत नाही राहिलो तिथं. अरे जिओग्राफी माझं खूप चांगलं होतं. मला आउट ऑफ मार्क यायचे आणि इथं जिओग्राफी असं कसं काय अवघड विचारलंय? गेला गडबडून तिथं. गेले मार्क. पुढच्या पेपरवरती परिणाम झाला त्याचा. शेवटपर्यंत संयमानं पेपर सोडवावा लागतो. लक्षात ठेवा शेवटपर्यंत. आयोगानं म्हणजे तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी बरेच प्रश्न वर-खाली केलेले असतात. बरेच विषय मागे-पुढे केलेले असतात. पण मी नेहमी सांगतो, की अभ्यास हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करायचा असतो आणि पेपर हा कम्फर्ट झोनमध्ये येऊन सोडवायचा असतो किंवा घेऊन सोडवायचा असतो. आपण सगळं उलटंच करतो. अभ्यास करतो कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे जसं छान-छान वाटतं सगळं तसं करतो आणि पेपर कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन सोडवतो. सगळं प्रेशरच प्रेशर नुसतं. तर या गोष्टी सांभाळा. अजून सातत्याने येत राहील मी तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगायला. ठीक आहे? चला पुढचा मुद्दा. हां, हे मी सुरुवातीला सांगितलंय. ही गोष्ट जपा रे. आता जी तुमची सध्याची परिस्थिती आहे ना किंवा जे काही तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये 2, 3, 4 वर्ष जे काही असाल तर असंच नका म्हणजे एक तर करा, नाहीतर काहीच करू नका. जरा दुसरं क्षेत्र निवडलं पाहिजे. ठीक आहे? आदलं-मधलं काहीच नको. थोडंसं करायचं, थोडंसं करायचं नाही, थोडंसं करायचं, थोडंसं करायचं नाही. असं नका करू. एकतर करा तर एकनिष्ठपणे करा. नाहीतर करू नका. मधलं-अधलं आपल्याला काहीच नको. खूप मनापासून सांगतोय.
परिस्थिती शांततेत आहे, शांततेची आहे. दिसतंय थोडंसं वातावरण नॉर्मल आहे, साधं आहे. आजूबाजूला अभ्यास करताना जास्त मुलं दिसत नाही, क्राउड नाही, हे मीही सध्या बघतोय. परंतु याच परिस्थितीमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. गावाकडे गेला असेल, अभ्यासाला परत या. पुण्यामध्ये असाल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अभ्यास करत असाल, पण लायब्ररीमध्ये अभ्यास करत नसाल, तर अभ्यासाला लागा. या क्षेत्रामध्ये असंच राहायचं आहे का तुम्हाला? या चौकातनं त्या चौकात, या चहापासून त्या चहापर्यंत, आज ही लायब्ररी, उद्या ती लायब्ररी, असंच करायचं का 5-6 वर्ष? करा ना चांगला अभ्यास, 2-3 वर्षामध्ये बाहेर पडा. शांतता असते तेव्हाच अभ्यास करणं गरजेचं असतं. कधी कळायचं तुम्हाला? तोंड दुखायला लागलं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून सांगून. गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं सांगतोय. हं? कळलं पाहिजे, केलं पाहिजे. बरोबर आहे ना? स्वतःसाठी तरी किमान करा रे. वय वाढतंय, वेळ चाललाय. घरचे सारखे विचारतायत, कधी होणार, कधी होणार? हं? आपण काय करतोय जरा विचार केला पाहिजे. थोडंसं पाठीमागं वळून बघितलं पाहिजे, की आपण काय केलं मागच्या 5-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये. आत्ता आपलं सध्याच्या परिस्थितीत काय सुरू आहे? ज्यावेळेला एकट्यानं प्रवास करतो किंवा सोबत मित्रपरिवार असतो, प्रवास करतो, नाही गोष्टी काही कळत. पण थोडंसं भानावरती येऊन विचार केला पाहिजे. प्लॅन बी तुमचा असेल तर चांगली गोष्ट आहे. हां? खूप श्रीमंत असाल तुम्ही तर कुठेतरी जाऊन उद्योगधंदा टाकू शकता. पण गरिबाच्या लेकरांनी काय करायचं? काही नाही म्हणून या क्षेत्रामध्ये आलोय आपण. आर्थिक परिस्थिती नाहीये. भांडवल लावू शकत नाही 10-10, 20-20 लाख रुपये उद्योगाला. म्हणून या क्षेत्रात आलोय. थोडंसं डोक्याचा, बुद्धीचा वापर करून काहीतरी मोठं करू शकतो आपण. आपल्या घरात कधीच कुणाला सरकारी नोकरी लागली नाही. आपल्याला संधी मिळाली अभ्यास करण्याची, याचंच भाग्य समजा, देवाचे आभार माना. लोकांना इच्छा असून पण अभ्यास करता येत नाहीये. अनेक लोक जॉब करताय 6-6, 7-7, 8-8 तास, तरीही वेळ काढताय, अभ्यास करताय. अनेक मुली अशा आहेत, घरदार सांभाळताय, मुलं-बाळं सांभाळताय आणि अभ्यास करतायत. रडतायत अक्षरशः, "सर वेळ मिळत नाही अभ्यासाला, वेळ काढायचा आहे, पास व्हायचं आहे." कसली ती इच्छाशक्ती ना, आपल्याला पूर्ण वेळ मिळतोय, आपण करत नाहीये. कठीण परिस्थितीत ही लोक अभ्यास करतायत रे. तुम्हाला सगळं, तुम्ही शहरामध्ये अभ्यासाला आलाय, गाव सोडून आलाय, करा अभ्यास. सध्या रिव्हिजनची परिस्थिती आहे. टेस्ट पेपर, प्रॅक्टिस पेपर सोडवण्याची वेळ आहे. पण आपण त्या माइंडसेटमध्येच नाहीये. आपली तयारीच नाहीये. काही मुलं अशी आहेत, जे खरंच खूप प्रामाणिकपणे करतात हे मी पाहतोय. सगळेच तसे आहेत अशातला भाग नाही, पण खूप तसे आहेत, की जे अभ्यासाच्या मानसिकतेमध्ये सध्या नाहीत. पण या गोष्टीची गरज आहे. आज ना उद्या परीक्षा होणार आहे. आज ना उद्या आयोगाची यादी येणार आहे, पूर्व परीक्षेच्या निकालाची यादी. आज ना उद्या तुम्ही मुख्य परीक्षेला जायचं असेल, तर आज ना उद्या अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. सर्वांना भरभरून शुभेच्छा. खूप बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. मॅक्झिमम रिव्हिजन करा. वेळ वाया घालवू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वार्थी बना वेळेच्या बाबतीत. मनापासून सांगतोय, वेळेच्या बाबतीत स्वार्थी बना. कुणाला स्वतःचा वेळ देऊ नका. तुमचा फक्त वेळ अभ्यासासाठीच गेला पाहिजे. इकडं-तिकडं कुठेही नको सध्या. एक-एक मिनिटं वाचवा, अभ्यासाला कामी लावा. ठीक आहे? खूप शुभेच्छा. खूप खूप मनापासून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. बाकी नेहमी सोबत आहेस. थँक यू सो मच.